नमस्कार, मी हर्षल बदाने. सकाळ माध्यम समूहाचं तरुणाईचं हक्काचं व्यासपीठ इनबजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज खरं तर आजचा दिवस तितकाच महत्त्वाचा आहे, कारण काही मिनिटातच जर पाहायला गेलं तर मराठा आरक्षणाचा निकाल जो आहे तो निकाल लागणार आहे. आणि दुसरीकडे 3 वाजता जर पाहायला गेलं तर थेट भारताचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खरं तर भारत त्या ठिकाणी उभा टाकणार आहे. आजचा दिवस तितकाच महत्त्वाचा आहे. काही मिनिटात खरं तर निकाल लागणार आहे. महत्त्वाचा विषय जर पाहायला गेला की मराठा आरक्षण वैध की अवैध, खरं तर हाच महत्त्वाचा आजचा प्रश्न आहे. आणि थोड्या काही मिनिटातच खरं तर यावर सुनावणी होणार आहे. पण त्याचबरोबर खरं तर आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट बारसकर, माझ्या उजव्या बाजूला आहेत. माझ्या डाव्या बाजूला जर पाहायला गेलं तर जितेंद्र रौंदरे सर आहेत, मराठा समन्वयक आहेत ते. आणि त्याचबरोबर संदीप गलगुडे आपल्यासोबत आहेत. तुम्हा तिघांचं खरं तर खूप खूप स्वागत आहे. ॲडव्होकेट अक्षय काशीद आपल्यासोबत लवकरच जोडले जातील. पण आज खरं तर आजचा दिवस जो आहे तो तितकाच महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षणाचा निकाल लागणार आहे. राज्यभरात निघालेले लाखोंचे मोर्चे, धरणे, आंदोलनं, त्याचबरोबर ठिया, एकूणच जर पाहिलं तर सरकारनं हे सगळं केल्यानंतर सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं खरं. पण एकूणच जर महत्त्वाची गोष्ट जर पाहायला गेली तर मराठा आरक्षणाचा कायदा केला गेला. या कायद्यानंतर जर पाहायला गेलं तर सरकारी नोकरी आणि शिक्षण प्रवेशामध्ये 16% आरक्षण मिळालं. मात्र आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आणि खरं तर आजच त्याच्यावर लवकरच काही मिनिटात सुनावणी होणार आहे. अवघे काही मिनिटं उरलेले आहेत. पण याच चर्चेला खरं तर आपण सुरुवात करूया. आपल्यासोबत जितेंद्र रौंदरे आहेत मराठा समाजाचे. आपण थेट त्यांच्यापासून सुरुवात करूया. रौंदरे सर, काय सांगाल? एकूणच आज न्यायालयात खरं तर निकाल जो आहे, मुंबई हायकोर्ट हा निकाल देणार आहे मराठा आरक्षणा खरं तर प्रश्नी. खरं तर आज जो निकाल येतोय, काय वाटतं, काय सांगाल? मराठा आरक्षणाचं भविष्य नेमकं काय? नाही, ॲक्च्युली कसं आहे, आजचा हा जो दिवस आहे तो यायला नव्हता पाहिजे. जेव्हा मराठा समाज हा बहुसंख्य आहे आणि आजपर्यंत मराठा समाजाने वडिलकीचीच भूमिका घेतलेली आहे. आज आमच्या समाजात टीका केली जाते की मराठा मुख्यमंत्री खूप सारे होऊन गेले, त्यावेळेस त्यांनी का नाही घेतलं? तर ती वडिलकीची भूमिका होती. जर त्यावेळेस जर घेऊन टाकलं असतं तर बाकी इतर समाजाने काय म्हटलं असतं की बघा तुम्ही तुमचं स्वतःला घेऊन टाकलं. ती वडिलकीची भूमिका पार पडल्यानंतर जेव्हा आज सरकारने निर्णय घेतला होता आरक्षण द्यायचा, तर समोरचे जे कोणी कोर्टात गेले त्यांनी जायला नको पाहिजे होतं. आज कुठेतरी समाजात एक संताप येऊन राहिला आहे की बाकी समाजाला आमचं आरक्षण नको आहे. आणि मराठा समाजाला तसं पाहायला गेलं तर ठीक आहे, काही जण म्हणतात मराठा समाज सदन आहे ना, मी नाही कुठे म्हणतो. मराठा समाजातले काही लोक सदन म्हणजे चांगल्यापैकी चांगल्या पोस्टवर आहेत, चांगले बिझनेसमॅन पण आहेत. पण दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मराठा समाजात सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ खूप सारे लोक आहे. आज गाव पातळीवर बघा, तालुका पातळीवर बघा, लोक अगदी म्हणजे त्यांची राहण्याची स्थिती एकदम बघितलं तर त्यांना खूप गरज आहे आरक्षणाची. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस नको यायला पाहिजे होता, आरक्षण असंच लागू व्हायला पाहिजे. हरकत नाही, आज आम्ही वाट बघतो की चांगला निर्णय येईल आणि मराठा समाजाला आरक्षण भेटेल. नक्कीच सर. थोड्याच काही मिनिटात खरं तर फैसला होतोय. आपल्यासोबत संदीप गुलगुडे आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? संदीपराव, काय सांगाल? आज फैसला होतो आहे. गेले अनेक दिवस, खरं तर अनेक वर्ष म्हणूया की खरं तर खटला सुरू होता, यावर आज निर्णय होणार आहे. काय प्रतिक्रिया तुमची? खरं तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज ज्याला आज आरक्षणाची गरज आहे, कारण की ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघितलं, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावरती तरुणाई आज तिथे त्यांच्या हाताला काम नाही आहे, रोजगार नसल्याकारणाने शिक्षणाचा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वीच मार्क असतानासुद्धा ॲडमिशन न मिळाल्या कारणाने एका तरुणाने आत्महत्या केली. अशी बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. इतके शिस्तबद्ध मोर्चे काढले, लाखोंचे मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रभर निघालेत आणि मराठा समाजाने एक चांगला मॅसेज देण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. पण सरकारच्या काही चुकीच्या धोरणांमुळे आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यात प्रथम म्हणजे विलंब झाला आणि एकदा ते आरक्षण 16% दिलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा काय, तर मी आज मराठा समाजाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाकडे आम्ही सर्वजण एका आशेने बघतोय की एक चांगला निर्णय न्यायालयातून येईल आणि मराठा समाजाला योग्य तो न्याय, इतक्या वर्षांचा जो लढा आहे त्या लढ्याला योग्य तो न्यायालय देईल अशी आपण अपेक्षा करूया. नक्कीच. आपल्यासोबत ॲडव्होकेट सर आहेत. काय सांगाल, काय कसं पाहता तुम्ही आजच्या निकालाकडे आणि यावर तुमची भूमिका काय आहे? एकूणच न्यायालय प्रक्रियेसंदर्भात भूमिका देण्याचा प्रश्न येत नाही. दुसरी गोष्ट अशी की दुर्दैवाने ज्यांनी क्रांती मोर्चामध्ये पाणी वाटलं त्यांनी सुद्धा ह्या आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील केलेलं आहे. अरे अशा लोकांच्या सगळ्यांच्या म्हणजे जसे सर बोलले की ही वेळ यायला पाहिजे नको होती,
ते तेवढंच सत्य आहे. मराठा समाजाने आरक्षण मागायला त्यांच्यावर वेळ आणली, परंतु ही वेळ आली त्याच्यामागे अनेक कारणं आहेत. जसं मूकमोर्चे सुरू झाले ते कोपर्डीच्या घटनेपासून, अगदी बरोबर आहे. आणि जेवढं नुकसान आरक्षणाने केलं नसेल त्याहीपेक्षा जास्त नुकसान ॲट्रॉसिटी आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे झालं. आणि ह्या गोष्टीला बगल देण्यासाठी, केवळ राजकीय खेळ खेळण्यासाठी आत्तापर्यंत मराठा समाजाला हुलकावणे देण्यात आलेले आहेत. जर खरंच ह्या प्रकारचं आरक्षण देण्याची राजकीय मनीषा राज्यकर्त्यांच्यात असती, ह्या गोष्टीचं केवळ राजकारण न करता खरंच मराठा समाजाचं भलं करू इच्छित असते, तर आत्तापर्यंत आरक्षण आपल्याला मिळालंही असतं. त्या दृष्टीने केंद्र सरकारने एक जो चांगला निर्णय घेतला की 10% सवर्णांना आरक्षण देणं, त्या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मागासवर्ग की सवर्ण म्हणून आपल्याला आरक्षण घेता येईल ह्या दृष्टीने पुढे विचार केला पाहिजे. निर्णय आज माननीय उच्च न्यायालयाने काही दिला तरीसुद्धा न्याय प्रक्रियेच्या दृष्टीने अपिलात जाण्याची शक्यता दोन्ही बाजूनी सारखीच आहे. त्यामुळे हे प्रकरण खरंच चांगल्या अंतःकरणाने, निकोप मनाने सर्व समाजाने एकत्र येऊन आत्तापर्यंत मराठा समाजाची जी काही अवस्था आणि त्यांनी घेतलेली भूमिका होती त्याचं स्वागत करून इतरांनी सगळ्यांनी मराठा समाजाच्याही सोबत येऊन सहकार्य करून ह्या आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे. आणि जे कोणी पुन्हा अपिलात विरोध निकाल आला, म्हणजे आरक्षणाच्या बाजूने निकाल आला, तर विरोधात जाणाऱ्यांशी सुद्धा समाजाने सामाजिक पातळीवर जाऊन चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला पाहिजे असं वाटतं. नाही, नक्कीच ॲडव्होकेट चेतन वारस्कर, महत्त्वपूर्ण आणि मुद्देसूद खरं तर तुम्ही बोललेला आहात. पण मला असं वाटतं काही मिनटं उरलेली आहेत. हा जो काही निकाल आहे हा तुम्हाला काय वाटतं, हा येणारा निकाल हा मराठ्यांच्या बाजूनं असू शकतो की नेमका विरोधात, काय वाटतंय? तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलं तर ह्याची शक्यता विरोधात जाण्याची शक्यता जास्ती आहे. कारण की त्याच्या न्यायालय जरी झालं तरी ते संविधानाच्या बाहेर जाऊ शकत नाही. आजच्या घडीला त्याच्यावरती पुन्हा सुप्रीम कोर्टात स्टे येण्याची शक्यता जास्ती आहे बाजूने गेलं तरी. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण ह्या प्रक्रियेला राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी किंवा राजकीय खेळीसाठी न वापरता केवळ समाजाचं भलं करायचं आहे ह्या दृष्टीने विचार करून केलं तरच त्याच्यातून काहीतरी साध्य होऊ शकेल. अन्यथा फक्त मराठा समाजाला खेळवल्यासारखंच आहे. नाही, अगदी बरोबर आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण जितेंद्र रोंदळे सर आहेत. रोंदळे सर, चेतन बारस्कर यांनी जे सांगितलं हा मुद्दा तुम्हाला कितपत पटलेला आहे आणि यावर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, ते म्हणतात ते बरोबरच आहे. ॲक्च्युली ते म्हणतात त्याप्रमाणे कोणी परत कोर्ट स्टे आणेल किंवा काहीतरी जाईल. पण माझं हे म्हणणं आहे की मी ज्यांनी कोणी ते अपिलात जात आहे त्यांना माझी विनंती की तुम्ही अशा अपिलात जाऊ नका. कुठेतरी परत आज 58 मोर्चे काढले होते, त्यानंतर एक ठोक मोर्चा झाला. एवढ्या मोठ्या समाजाला कुठेतरी भडकवायचा प्रयत्न करू नका. तरुण मुलांची मी 94पासून या चळवळीत, मराठा चळवळीत आहे. तेव्हा मी तरुण मुलांचे, आता जेव्हा मी ठोक मोर्चा बघितलं तेव्हा मुलांचे मूड बघितलेले, ते अक्षरशः त्यांचं म्हणजे त्यांना असं वाटायला की आम्हाला कोणीच वाली नाही. कारण मराठा जे राजकीय लोक जे पुढारी आहे ते त्यांच्याकडनं काहीच अपेक्षा नाही. ते म्हणतात ते आमचं तर काहीच करू शकत नाही. ते मग ते कुठल्याही पक्षाचे असो, त्यांना त्यावर विश्वास नाही आहे. त्यामुळं माझी ही विनंती राहील की हे सगळं कुठेतरी थांबा आणि हे स्टे वगैरे आणण्यापेक्षा होऊ द्या. जे होत असेल मराठा समाजातल्या म्हणजे ज्यांना खरंच आवश्यक आहे त्यांना आरक्षण भेटू द्या. आणि असं ज्या इतर समाजांना कोणालासुद्धा गरज असेल त्यांनासुद्धा येऊ द्या ना. ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत त्यांना भेटायलाच पाहिजे. आम्ही म्हणत नाही की सदन लोकांना द्या, पण भेटलं पाहिजे. अन्याय कोणावर होऊ नये एवढंच मला वाटतं. नाही, पण ॲडव्होकेट चेतन बारस्कर यांनी असं खरं तर बोलता म्हणालेत की मराठा मोर्चा दरम्यान ज्यांनी पाणी वाटलं किंवा जे काही म्हणजे अपील करणारे या मराठा आरक्षणाविरोधात खरं तर याचिका दाखल करणारे हे देखील मराठेच आहेत. यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि हे कितपत योग्य आहे? नाही, ते ॲक्च्युली मी त्या डिटेलमध्ये गेलेलो नाही. म्हणजे मला कल्पना नाही की असं झालेलं आहे. आणि तसं झालं असेल ते खूप चुकीचं आहे. त्यांनी म्हणजे तुम्ही त्या मराठा मोर्चात सामील होते, तुम्हाला माहिती आहे समाजाची भावना काय, आणि तुम्हीच ते अपिलात गेले त्यांनी जायला नको पाहिजे होतं. संदीप गलगोडे आहेत. संदीप, काय सांगाल एकूणच कसं पाहताय तुम्ही या सगळ्या गोष्टी करेल? कारण ॲडव्होकेट चेतन बारस्कर यांनी जो काही मुद्दा दिला हा तुम्हाला कितपत पटतोय? नाही, कसं आहे, ॲडव्होकेट सरांनी जे सांगितलं त्यांचं म्हणणं वेगळं होतं की मराठा क्रांती मोर्चामध्ये ज्यांनी पाणी वाटलं, म्हणजे मराठा क्रांती मोर्चामध्ये इतर समाजातली काही मंडळी होती असं त्यांचं मत होतं की त्यांनी तो पाणी वाटपाचा कार्यक्रम बाबा आम्ही घेऊ, आम्ही बाबा मला वाटतं असं त्यांचं म्हणणं नव्हतं. नाही, बरोबर आहे. हां, कारण की त्या मोर्चांमध्ये मी सहभागी झालो होतो
आणि नवी मुंबईतलाही प्रचंड मोठा मोर्चा होता, बऱ्याच ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये. तर हे बघा कसं असतं, हे दाखवण्यासाठी होतं का खरंच तुम्हाला मराठा समाजाप्रती आस्था होती म्हणून तुम्ही केलं. नंबर 1. नंबर 2 मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की हे जे सरकार आहे, हे आत्ताचं सरकार असो किंवा पाठीमागचं सरकार असो, फक्त मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचंच काम करत आहेत. ॲडव्होकेट सरांनी सांगितल्याप्रमाणे जो तुम्ही मसुदा तयार केलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भात, त्याच्यावरती तो कितपत टिकतो आहे. आता त्यांनी सांगितलं की ते टिकणं अवघड आहे. तर तुम्हाला खरोखर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे का ह्याचा फक्त राजकीय खेळी म्हणून येणाऱ्या विधानसभा, आता झालेली लोकसभा, येणाऱ्या सर्व निवडणुकांच्या अनुषंगाने तुम्हाला फक्त खेळवत राहायचं आहे मराठा समाजाला? तर ह्याचं उत्तर जवळपास क्लिअर होईल आता आपल्याला थोड्याच वेळात. आणि मराठा समाज हा खरोखर आता वंचित झालेला आहे, असं वंचित हा मराठा समाज आहे असं मला वाटतं या ठिकाणी. बरं, मराठा समाज वंचित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ॲडव्होकेट चेतन, तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, मराठा समाज कालही वंचित नव्हता, आजही नाही. खरं म्हणजे हा लढवय्या समाज आहे. फक्त आमचं म्हणणं असं आहे की आमचे हात बांधून आम्हाला लढायला लावू नका. सगळ्यांना समान संधी द्या. हे आरक्षण सगळं बाजूला काढा. ॲट्रॉसिटी आणि इतर गोष्टीचा जो गैरवापर होतो आहे ह्याच्यावरती विरोधात त्यांच्या शिक्षा होईल, सिद्ध झालं नाही तर अशा काहीतरी योजना करा, जेणेकरून आमचा समाजातल्या सर्व घटकांना समान संधी मिळेल आणि त्याचा उपयोग करून आम्ही जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा आपला ठसा उमटवू शकू. एवढी ताकद मराठा समाज कालही ठेवत होता, आजही ठेवतो आहे. फक्त आमचे हात मोकळे सोडा, एवढंच आमचं मागणं आहे. बरं, हरकत नाही. पण ॲडव्होकेट चेतनजी, जसं तुम्ही म्हणालात की सहजासहजी मराठ्यांना न्याय मिळेल असं वाटत नाही, कारण यामध्ये तांत्रिक बाबी देखील महत्त्वाच्या आहेत. या नेमक्या कुठल्या महत्त्वाच्या तांत्रिक बाबी ज्या आहेत, यामुळं त्या तांत्रिक बाबी थोडं समजावून सांगाल की कुठलं महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळे खरं तर मराठा आरक्षणाला त्या ठिकाणी जो अंतिम फैसला येणार आहे त्याला मराठा आरक्षण मिळू शकणार नाही आहे? मुळात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की विशेष बाब ही ठरवणार कसं, या गोष्टीवरूनच कोर्टाचा जो व्ह्यू असेल त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे. की विशेष बाब जोपर्यंत ठरत नाही, ही विशेष बाब आहे म्हणून याला एक्स्ट्रा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या लिमिटेशनपेक्षा जास्ती टक्केवारीचं आरक्षण मंजूर व्हावं, ह्या गोष्टीसाठी विशेष बाब आहे. ह्या एका गोष्टीवरच हे सगळं खेळ होणार आहे. आणि त्यामुळे आज दिला जाणारा निकाल ह्याकडे सगळ्यांचे डोळे ह्यासाठीच लागलेले आहेत की ती विशेष बाब म्हणून ग्राह्य धरली जाते की नाही, आणि त्यानुसारच हे टिकणार की नाही ह्याचं सगळा फैसला आज होऊ शकेल. नाही, नक्कीच खरं तर फैसला होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रासह सगळ्यांच्याच नजरा ज्या आहेत या खरं तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत. कधी निकाल लागतोय आणि या निकालानंतर खरं तर काय रणकंदन माजतं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट चेतन बारस्कर आहे, जितेंद्र रौंदळे आहेत. रौंदळे सर, पण एक महत्त्वाची बाब की असा इतरही अनेक समाज आहे जो समाज म्हणतात की मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाज हा तितका सदन आहे, मराठा आरक्षणाची त्यांना गरज नाही. काय म्हणणं आहे तुमचं एकूणच? नाही, मी आधी पण बोललो, मराठा समाज सदन, ते म्हणतात सदन आहे ना. 16% समाज या महाराष्ट्रात 6 कोटी जवळपास लोकसंख्या आहे मराठा समाजाची. सदन का नसणार आहे? सदन आहेत. मुख्यमंत्री पण खूप सारे होऊन गेले, आमदार पण मराठा समाजात जास्त आहे. पण असं जरुरी नाही ना की सगळेच सदन असतील. कारण गावाकडे तुम्ही जाऊन बघा, तालुक्याकडे बघा, इवन मेट्रोपॉलिटन सिटीजसुद्धा समाजातल्या काही तरुणांची खूप वाईट परिस्थिती आहे. आज नोकरी नाही आहे. तुम्ही गावाकडे गेले तर गावाकडे पूर्वी काय 200-200 एकर 300-300 एकर जमिनी या समाजाच्या होत्या. त्या वाटणीमध्ये पुढं जाऊन त्या पुढे 200 झाल्या, 100 झाल्या, 50 झाल्या. त्या भावाभावांमध्ये त्या वाटप झालं. शेती तिथं कमी झाली. नंतर वेगवेगळ्या त्या स्कीममध्ये लेबर भेटत नाही आहे. एज्युकेशन आल्यानंतर जो मुलगा कोणी एज्युकेशन घेत होता तो आज ग्रॅज्युएशन झाला, त्याला नोकरी भेटत नाही. शिक्षण घेतल्यामुळे तो शेती करत नाही. त्यामुळे ते दोन्ही याच्यात तो कुठेतरी मग व्यसनाकडे लागला. आज गावागावात राजकारण आलं, राजकारणात रिझर्वेशन आल्यामुळे मराठा समाज गावात शेवटी काही गेलं तरी बहुसंख्य, त्यात 2 भावांमध्ये मारामारीवर लागल्या. मग 2 भाव ते कुठेतरी ती दलित पोस्ट झाली असेल, कॅटेगरीतली पोस्ट झाली असेल, त्यासाठी मग त्या दोघांना हाताशी घेऊन एकमेकांवर गुन्हे ॲट्रॉसिटी दाखल करायला लागले. यात पिढ्या कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागले. हे कशासाठी चालू आहे? मला कळत नाही. हे कुठे ते थांबवायला पाहिजे ना. एक सरकार कोणाचंही असो,
ते BJPचे असो, काँग्रेसचं असो, कोणाचं असो, हे त्यांनी थांबवायला पाहिजे. आज मी लहानपणी मला आठवतं आहे, मी जेव्हा माझ्या एका स्कूलमध्ये काही 3री-4थीत गेलो होतो, माझ्यावर हे संस्कार झाले होते की जातीभेद काही नसतात. तर मला आठवतं माझ्या बाजूला एक मुलगा येऊन बसला. त्याने मला विचारलं, तू कोण? मी म्हटलं, मी मराठा आहे. ॲक्च्युली त्याने मला काय विचारलं मला तेव्हा कळलं नाही. मग तो माझ्या बाजूने उठायला लागला. त्याला म्हटलं, काय झालं, कशाला उठतोय? नाही म्हणतो, मी खालच्या जातीचा. अरे म्हटलं, बस कसली खालची जात? म्हटलं, जात वगैरे काही नसते. हे त्यावेळेसचे माझ्यावर होते संस्कार, ते माझे विचार. पण आज त्यानंतर ह्या वयाच्यानंतर दिसायला लागलं आहे की समाज असो, सगळे जातीत वाटले जाऊन राहिले, धर्मात वाटले. कशासाठी? हे सगळं कुठे राजकीय पक्षांनी थांबवलं पाहिजे. आणि आज भारत चांगला घडला पाहिजे, महाराष्ट्र चांगला घडला पाहिजे, त्या दृष्टीने काय करतं हे सर्व केलं गेलं पाहिजे. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण याच विषयावर खरं तर संदीप गलगुडे आपल्यासोबत आहेत. संदीपराव, तुमचं काय म्हणणं आहे एकूणच? मराठा समाजाला आरक्षणाची गरज आज मी सुरुवातीलाच सांगितलं की ग्रामीण भागात जर तुम्ही बघितलं, आज कसं आहे, समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर तो समाज त्या ज्या जमिनी होत्या कुळ कायद्याने मिळालेल्या, आमच्या काही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत, आज सगळ्या दृष्टिकोनातून तो तरुण त्यांच्या घरातला तो नोकरीसाठी बाहेर पडतो काय, त्याला नोकरी आरक्षणामुळे मिळत नाही आहे. आज तुम्ही जर बघाल तर आज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शिक्षणाचा जो प्रश्न आहे, आज मुलं तरुण आत्महत्या करत आहेत. इतक्या वर्षांमध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने मराठा समाजाने ह्या सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की ॲडव्होकेट सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व समाजांनी ह्या आरक्षणाला विरोध न करता मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहावं आणि अगदी समन्वयाने हा प्रश्न निकाली लागावा, मार्गी लागावा. त्याच्या विरोधात परत सुप्रीम कोर्टात जाऊन, म्हणजे कसं मनं कलुषित होतात. शेवटी आपली जी भारतीय जो देश आहे हा जातीय व्यवस्थेवरती चालतो. तर ते बंद करून, मी वंचित हा शब्द मगाशी वापरला, त्याचं कारण हे होतं की शेवटी कसं हात बांधलेले आहेत आणि लढाई करायला सोडत आहे. तर मराठा समाजाने कधी हात बांधून लढाई केलेली नाही आहे. आज मराठा तरुण, आज त्याच्यामध्ये खूप कॅपॅसिटी आहे. त्याचं म्हणजे शिक्षणामध्ये जरी तुम्ही गेलात, आता बघा आरक्षण जाहीर केलं आणि ते वैद्यकीय मराठा समाजातल्या तरुणांना यावर्षीपासून मिळणार नाही. म्हणजे हे जे सरकारचे जे डावपेच आहेत ना, हे डावपेच आहेत. ह्या मराठा तरुणांना एका प्रकारे सरकार वेठीस धरते असं जर म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. आणि तो न्याय हा मिळाला पाहिजे. आणि मुंबई उच्च न्यायालयाकडे आज आम्ही सर्वजणच आपण आशेने बघूया की योग्य तो निकाल आमच्या मराठा समाजाच्या बाजूने येईल. नाही, नक्कीच. खरं तर सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे की कोर्टाचा निकाल नेमका काय होतो. काही क्षणात खरं तर निकाल येणार आहेत. पण महत्त्वाची गोष्ट, आपल्यासोबत ॲडव्होकेट चेतनजी आहे. चेतनजी, काय सांगाल एकूणच, जर समजा उद्या आज कोर्टाचा निकाल मराठा आरक्षणाच्या बाजूनं लागला नाही, तर पुढे काय करता येऊ शकतं? मराठा पुढच्या कोर्टात जाऊ शकतं का, जाता येऊ शकतं का? एकूणच काय सांगाल? नक्कीच 100% माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे आपल्याला अपील करण्याची उपलब्ध आहे सुविधा. आणि त्याच प्रकारे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की सरकारने विधानसभा आता डोळ्यासमोर आहेत, त्यामुळे कोणाचंही सरकार असतं तरी ते 100% अपिलामध्ये जाणारच. आणि ते जाणं त्यांना क्रमप्राप्त आहे, कारण त्याशिवाय त्यांचा खेळ पूर्ण होऊ शकत नाही. आजच्या घडीला मला एक आवर्जून सांगावंसं वाटेल की मराठा क्रांती मोर्चा किंवा ह्या सगळ्या गोष्टीनंतर काय घडलं असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, मराठा समाज आत्तापर्यंत एकत्र येत नव्हता, तो एकत्र आला. अगदी. परंतु एकत्र आल्यानंतर एक चांगलं पाऊल म्हणून मी एक तुम्हाला सांगेन की ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह म्हणतो त्या प्रकारात, तर फेसबुकच्या माध्यमातून अनेक जण एकत्र आली. मराठा उद्योजक लॉबीसारखं एक पेज, एक ग्रुप सुरू झाला. आज तिकडे जवळजवळ 5 लाख मराठी युवक त्या ग्रुपवर एकत्र येऊन एकमेकांना व्यवसायाबद्दल मदत करतात. हे सगळं घडलं, पण हा एक भाग झाला. परंतु ह्या सगळ्या गोष्टींसाठी आता उदाहरणार्थ त्यांना कर्जामध्ये सवलत मिळेल इत्यादी इत्यादी इत्यादी, ह्या सगळ्या तांत्रिक बाबी सांगितल्या गेल्या की ही इच्छा आहे, हे केलं गेलं पाहिजे, परंतु तसं काही होत नाही. आज जसं मुद्रा लोनचं झालं तसंच त्याचं झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेलं तर समाजाने आता जागृत व्हायला पाहिजे आणि समजायला पाहिजे की आपल्याला खेळवतंय कोण.
आणि आपण किती वेळ खेळायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जसं मी मगाशी सांगितलं सुरुवातीलाच की कोपर्डी प्रकरणानंतर हा मराठा समाज एकत्र आला. कोपर्डी प्रकरणाला ॲट्रॉसिटीची धार होती. ही धार कमी करण्यासाठी जर कुठलाही पक्ष गेला असता तर त्यांना इतर समाजांचा रोषाला कारणीभूत ठरावं लागलं असतं. नक्कीच. आणि त्यामुळे मराठा समाजाला आता तोंडाला पुसायचं काय, तर त्यामुळे यांनी आरक्षणाचा खेळ इथे सुरू केला. एक गोष्ट मी प्रकर्षाने सांगू शकतो की आपल्या देशाचं दुर्दैव आहे की जी शिक्षण व्यवस्था सांगते की जातीयवाद नष्ट व्हावा, त्या शिक्षण व्यवस्थेमुळे आपल्याला आज जात कळते. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मला माझ्या मित्रांची जात 11वीच्या ॲडमिशनच्या वेळेला कळली. ज्या वेळेला 11वीला ॲडमिशनच्या वेळेला वेगवेगळ्या लिस्ट लागायच्या त्यावेळेला कळलं की अरे तू ही, तू हा, तू तो. मग मला सांगा, तोपर्यंत मला माझ्या मित्रांच्या जातीसुद्धा माहिती नव्हत्या. खरं. जर ही व्यवस्था अशीच ठेवायची आहे का? आज त्याच्यावर पुनर्विचार झाला पाहिजे का? संविधान ह्याच्यामध्ये सुद्धा सुधारण्याची म्हणजे प्रावधान हे संविधानानेच करून ठेवलेले आहेत. मग संविधानामध्ये चांगल्या सुधारणांचं वाव आपण येऊन द्यायचा का नाही? किंवा ते बदल व्हायला लागले की संविधानावर आक्रमण, संविधान बचाव यासारखी ओरड करायची, हेही इतर सगळ्या समाजांनी विचार केला पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी आपण देशाला किती अजून फासावर लटकवणार आहोत? एक साधी गोष्ट सांगतो की जोपर्यंत सगळीजणं एक एक पाऊल पुढे येत नाहीत तोपर्यंत देश पुढे जाणार नाही. आज प्रत्येकजण आहे तो आपापलं पाऊल राखून चालतोय. आपल्या देशाला आज खरं म्हणजे मराठा समाजात ज्या वेळेला क्रांती मोर्चामध्ये आलेले होते, मी सगळ्या क्रांती मोर्चांना होतो, ठाणे आणि मुंबईमध्ये असलेल्या सगळ्या क्रांती मोर्चांना होतो. इतकंच काय, सर्वात पहिले विनायकराव मेटेंनी आझाद मैदानावर एक सभा घेतली होती. त्यावेळेला आम्ही कॉलेजमध्येच होतो. तेव्हाही आम्ही गेलो होतो बघूया काय होतं आहे म्हणून बघायला. परंतु ही सगळी खेळ काय आहेत, कशी आहेत हे आम्हाला कळलं. परंतु आता आम्ही सगळ्या समाजालाच आवाहन करतो आहे की प्रत्येकाने आपण एक एक पाऊल पुढे येऊया. सगळ्यांना मिळते मग मराठ्यांना पण मिळू द्या ना. जोपर्यंत सगळ्यांचे आरक्षण बंदच होत नाहीत, जातीय निकषावर आरक्षणच बंद होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला पण द्या. जोपर्यंत इतरांचे सगळ्यांचेच मिळतात, तुम्ही सांगणार की सगळं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, सगळ्या जातीवरून आरक्षण नाही मिळालं पाहिजे, सगळं मान्य, पण आमचं चालू ठेवा, बाकीचे जर आपण बघूया. हा जो दुटप्पीपणा आहे हा राज्यकर्त्यांचा पण दुटप्पीपणा आहे. हा समाजातल्या जातीवरून ज्यांनी संघटना उघडून आपली दुकानं चालवली त्या सगळ्यांचा दुटप्पीपणा आहे. आणि ह्या दुटप्पीपणावरती आज सुशिक्षित झालेल्या तरुण पिढीने काहीतरी बोललं पाहिजे, ही अपेक्षा आहे. नाही, नक्कीच. खरं तर सुशिक्षित तरुण पिढीला खरं तर हा पुढाकार खरं तर घेणं किंवा पुढाकार देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यांना खरं तर पुढं आणणं देखील तितकंच गरजेचं आहे. पण माझा प्रश्न आहे जितेंद्र रोंदे सर तुम्हाला, की मराठा आरक्षणासाठी जर पाहायला गेलं तर 30 नोव्हेंबर 2018ला खरं तर मराठा समाजाला 16% आरक्षण देणारा कायदा करण्यात आला. मराठा आरक्षणाविरोधात तसंच समर्थनात वेगवेगळ्या याचिका देखील दाखल करण्यात आल्या. पण ज्याला खरं तर या मराठा आरक्षणात जिथून ठिणगी पेटली ते म्हणजे कोपर्डी प्रकरण, बरोबर. या कोपर्डी प्रकरणानंतर खरं तर सगळ्या हा महत्त्वाचा विषय सर्व समोर आलेला, सगळे एकत्र आले, सगळे जमले. पण वेगवेगळी मराठा आरक्षणाचा विषय आला, पण कोपर्डी प्रकरणावर कुणीही बोलायला तयार नाही. कोपर्डी हा विषय सगळ्यांच्या लक्षातही नसेल कदाचित. हे नेमकं का? मराठा आरक्षणासाठी तुम्ही सगळे एकत्र येतात, पण ज्या कोपर्डी प्रकरणापासून याला खरं तर ठिणगी पडली मराठा आरक्षणाला, ते कोपर्डी प्रकरण सर्व विसरून गेलेले आहेत. नाही, मला वाटतं विसरलेलं कोणी नसेल, पण आपल्या देशात काय की कोर्टात काही म्हटलं की आहे बा पेंडिंग आहे, म्हणजे त्यात निर्णय येणार आहे म्हणून सगळे वाट बघताय. फक्त एवढंच की तो विषय तेवढा सेन्सिटिव्ह लोकांनी समाजाने ठेवला नाही आहे, कारण सगळे वाट बघतात निकालाची. आणि जेव्हा आरक्षणाचं काय चालू आहे की आरक्षणाचं याचिका दाखल होत आहे, कोर्टात केस होत आहे कुठं, त्यामुळं आपण आरक्षण सध्या दिसून राहिलं की सगळीकडे आरक्षण दिसतं आणि कोपर्डी दिसत नाही. परंतु कोपर्डीचे सुद्धा सगळेजण तेवढंच कुतराने वाट बघताय आणि तेवढाच तो निर्णय पटकन होईल. आणि आपली ॲक्च्युली न्यायव्यवस्थाच मला असं वाटतं तीसुद्धा खूप बदलणं गरजेचं आहे. आताच परवा आपल्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने सांगितलं की आम्हाला न्यायाधीश वाढवून द्या. आज दुनियाभरचे खटले पेंडिंग आहे, त्याच्यावर काही निर्णय होत नाही आहे, जज वाढत नाही आहे. तर त्या दृष्टीने कोपर्डीसुद्धा तसंच ते पेंडिंग आहे. तर त्याच्यावर निर्णय यायलाच पाहिजे, कारण त्या ताईमुळंच ते हे सगळे लोक एकत्र आलेले. तर तिच्या जो कोणी तो होता मारेकरी होता त्याला सजा पटकन भेटली पाहिजे.
नाही, नक्की ॲडव्होकेट चेतन बरसकर तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. तुम्ही जसं ज्या प्रकारे म्हणालात की हा दुटप्पीपणा आहे राज्यकर्त्यांचा, किंवा पण हाच प्रश्न तुम्हाला देखील आहे जो प्रश्न मी रोंदळे सरांना विचारलेला आहे की ज्या कोपर्डी प्रकरणापासून खरं तर याला उठाव मिळाला, याला खरं तर चालना मिळाली, या खरं तर मोर्चाला, क्रांती मोर्चाला, पण ते कोपर्डी प्रकरण तुम्हाला नाही वाटत की सर्व काही सारे लोक काही हे विसरलेले आहेत? माननीय दोघांचाही मी आदर ठेवून सांगतो की कोपर्डी प्रकरणात निकाल लागला आहे, परंतु त्याची जी अंमलबजावणी आहे ती अजून झालेली नाही. दुसरी गोष्ट अशी, त्यांना फाशीची शिक्षा मिळायला पाहिजे, ह्या गोष्टीसाठी आपण आग्रही धरलं पाहिजे. त्यासाठी समाजाने कुठल्याही त्याच्यानंतरच्या मागणी पत्रकात ते आलं नाही, हे दुर्दैव आहे. मला एक सांगा, दुर्दैव मी ह्यासाठी सांगेन की त्यानंतर जेवढे क्रांती मोर्चे विभागवार निघाले आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या कार्यकारिणीवरती त्यांनी त्यांच्या पातळीवर वेगवेगळे मुद्दे त्याच्यामध्ये घुसवले. अगदी. आणि इथे मराठी क्रांती मोर्चाच्या हेतूबद्दल म्हणजे त्याला सुरुंग लावण्याचं काम आमच्यातल्याच अनेकांनी केलं आपापले स्वार्थ साधण्यासाठी. म्हणजे तुम्ही बोर्ड पाहिले असाल तर बोर्ड काय होते? बोर्ड होते की बाबासाहेब पुरंदरेंना त्यांचं हे करा, बोर्ड होते की समुद्रामधलं सागरी स्मारक करा, इत्यादी इत्यादी प्रकारचे अनेक प्रकारचे, मी दोनच हे सांगतो उदाहरणं, पण इत्यादी प्रकारचे अनेक प्रकारचे बोर्ड त्याच्यात आले. का फक्त 3च मागण्यांसाठी आपण लढलो नाही? माझ्यासारखा एक व्यक्ती, सामान्य व्यक्ती, मी सामान्य मराठा माणूस आहे असं आपण सगळ्यांनी गृहीत धरलं, तरीसुद्धा मी त्या मोर्चात कशासाठी आलो होतो? त्याच गोष्टीसाठी आलो होतो ना, ह्या 3 गोष्टींसाठी आलो होतो. त्यासोबत हे इतर गोष्टी ज्या घडायलाच नाही पाहिजे होत्या, ज्या गोष्टी त्यात इन्क्लूडच करायला पाहिजे नव्हत्या, त्या गोष्टीही त्यात येत गेल्या. आणि ह्यामुळे ह्या स्थानिक पातळीवर जे काही गोष्टी घडल्या ह्याचा परिणाम ह्या घटनेवर झाला. जर सगळ्यांनी सगळ्या जिल्ह्यामधून फक्त या 3 घटनांवरती तुम्ही बोला, तरतूद करा. आज बलात्काराला शिक्षा किती आहे? जास्तीत जास्त जन्मठेप आहे. हे बलात्काराला फाशीच झाली पाहिजे, अशी भूमिका का नाही केली? एक साधी गोष्ट सांगतो. आपण सगळेजण बोलतो की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. माझं मत आहे की ही एक अंधश्रद्धा आहे. हा महाराष्ट्र त्या लायकीचा नाही आहे. कारण ज्या शिवाजी महाराजांनी आयुष्यात कधी दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही, तो महाराष्ट्र रोज 4 कोटी लिटर दारू पितो. अगदी बरोबर. आणि दुसरी गोष्ट, ज्या शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या-14व्या वर्षी रांजाच्या पाटलाचा चौरंग करा म्हणून शिक्षा जागच्या जागी दिली, तिथे बलात्काराला फाशी द्यावी की जन्मठेपच ठेवावी ह्याच्यावर चर्चा होते. हे ज्यांनी केलंय त्याला तिथल्या तिथंच चौकशी करून गुन्हा साबित झाला तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मृत्यूदंडच झाला पाहिजे. असं का नाही महाराष्ट्र बोलू शकत? ह्या गोष्टीसाठी का नाही आपण आग्रही राहिलो? अगदी बरोबर. आणि एक गोष्ट सांगतो, ही फक्त भूमिका मी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून बघितली तर फक्त एका माणसाने दाखवलेली आहे. त्यांचं नाव सांगलीला भिडे गुरुजी म्हणून आहेत. भिडे. त्यांनी, त्या एकट्या माणसानी फक्त ही गोष्ट कधी साम की TV9 ह्या दोघांपैकी कोणीतरी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळेलाही त्यांनी सांगितलं होतं की बलात्काराला ही फाशी झालीच पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे. का आपण महाराष्ट्राने ही भूमिका घेतली नाही? का ही एका कुठल्या जातीची मक्तेदारी आहे? तरीसुद्धा आम्ही सांगतो की यासाठी आम्ही आग्रह असलो पाहिजे. हा मराठा समाज, आम्ही 100% महाराष्ट्राचे पालक म्हणूनच होतो आणि आजही आहोत. का मराठा समाजाने ही भूमिका घेतली नाही? का ही भूमिका थोडी वाजवली आपण, पण थोडी कमी वाजली. आपण त्या आरक्षणाच्या गदारोळात थोडी ती विसरलो. परंतु ॲट्रॉसिटी आणि ही एक समाज म्हणून, एक पालक म्हणून आपली भूमिका 100% असली पाहिजे होती. ती घेण्यात आपण कमी पडलो. इतर समाजाचा सुद्धा आपल्याला त्यावेळेला पाठिंबा मिळाला असता असं मला वाटतं. आणि
खरंच आपण पालक म्हणून जास्ती सुजाणतेने ते करू शकलो असतो असं मला वाटतं. नाही, नक्कीच. खरं तर आताची मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज, ते म्हणजे न्यायमूर्ती भारती डोंगरे ज्या आहेत या हायकोर्टात दाखल झालेल्या आहे. थोड्याच वेळात निकाल लागणार असल्याचं समजतं आहे. मुंबई हायकोर्ट जो आहे हा निकाल देणार आहे. विनोद तावडे यांची प्रतिक्रिया काय, आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी आहे. सूरज पाटीलकडून मिळालेल्या माहितीनुसार विनोद तावडे यांची प्रतिक्रिया आहे ती म्हणजे मराठा आरक्षण वैध ठरणार आहे. सरकारने आणि मागासवर्गीय आयोगानं अतिशय मेहनत घेतलेली आहे. आघाडी सरकारपेक्षा या सरकारनं ठोस आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेली आहे. पण माझा थेट प्रश्न आहे, मी पुन्हा एकदा रोंदळे सर तुमच्याकडे येतो. रोंदळे सर, एक महत्त्वाचा विषय असा आहे की हा प्रश्न लाईव्हच्या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे की हायकोर्टाच्या निकालावर जर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका तर निकालानंतर पुढची मराठा समाजाची भूमिका काय असू शकते. जर निकाल निगेटिव्ह आला तर हायकोर्टाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय असेल, काय वाटतं एकूणच तुम्हाला? नाही, आता त्यासाठी परत एकदा तरुणांना आणि समाजाला एकत्र यावं लागणार आहे. आणि शेवटी कसं आहे, हे जे मोर्चे झाले हे सर्व म्हणजे समाजाने पुढे येऊन घेतलेले. त्यात कुठलंच नेतृत्व कुठल्याच जिल्ह्यात कोणाकडेच नव्हतं. काही लोकांनी नेतृत्व दाखवायचा प्रयत्न केला आहे, काही जण समन्वयक म्हणून स्वतःला डिक्लेअर करत आहे, काही स्वतःला कमिटी म्हणून डिक्लेअर करत आहे. पण एकंदर जर असं निगेटिव्ह आलं तर परत एकदा समाजातील तरुण पेटणार एवढे पूर्ण मला खात्री वाटते. कारण समाजात खूप असंतोष आहे आणि लोकांना याच्यावर काहीतरी समाजाला काहीतरी निर्णय हवा आहे. नाही, नक्कीच. खरं तर निर्णय हवा आहे. मराठा आरक्षण हे वैध आहे की अवैध याचा अंतिम फैसला थोड्याच वेळात खरं तर होणार आहे. काही महत्त्वाची ब्रेकिंग मोठी बातम्या खरं तर आपल्या हाती आलेल्या आहेत. त्या म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत या न्यायाधीश कोर्टात दाखल झालेले आहेत. लवकरच खरं तर यावर निकाल येणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर जे आहे हे संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर या निकालाकडे लागलेलं आहे आणि आजचा दिवस तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत अनेक मान्यवर पाहुणे आहेत, पण त्याचबरोबर काही महत्त्वाचे मुद्दे खरं तर समोर आलेले आहेत. शिवसंग्राम पक्षाचे विनायकराव मेटे यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे? कायद्याच्या कसोटीवर टिकेल असंच मराठा आरक्षण सरकारनं दिलेलं आहे. आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज तयार आहे आणि अनेक वर्षांचं फळ मिळेल अशी प्रतिक्रिया जी शिवसंग्राम पक्षाचे विनायकराव मेटे यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर विनोद तावडे यांची प्रतिक्रिया काय? विनोद तावडे म्हणतात की मराठा आरक्षण हे वैध ठरणार आहे. सरकारनं आणि मागासवर्गीय आयोगानं अतिशय मेहनत घेतलेली आहे. आघाडी सरकारपेक्षा या सरकारनं ठोस आरक्षण देण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे असं विनोद तावडे यांचं म्हणणं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि त्याचबरोबर अनेक न्यायमूर्ती वकिलांची फौज जी आहे आता हायकोर्टात पोहोचलेली आहे. काही मिनिटात काही क्षणात जो आहे हा निर्णय लागणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या माध्यमातून निर्णय लागण्याची शक्यता जी सांगण्यात आलेली आहे. एकूणच जर पाहिलं तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, ॲडव्होकेट आशिष गायकवाड कोर्टरूममध्ये खरं सादर झालेले आहेत. 16% मराठा आरक्षणासमोरील आव्हान जे होतं ते तितकंच महत्त्वाचं होतं. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. मराठा कुणबींना ओबीसी अंतर्गत आरक्षण आहे. मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टाच्या 50% मर्यादेचं उल्लंघन आहे असे बरेच खरं तर तर्कवितर्क लावले गेले होते. आणि महत्त्वाची गोष्ट जर पाहायला गेली तर ॲडव्होकेट चेतन बारस्कर आपल्यासोबत आहे. चेतनजी, काय सांगाल? कारण राज्य सरकारनं 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा समाजाला 16% आरक्षण जे होतं ते देणारा कायदा केला होता. मराठा आरक्षणाविरोधात तसंच समर्थनार्थ वेगवेगळ्या याचिका ज्या होत्या दाखल करण्यात आल्या होत्या आणि या याचिकेंवर 6 फेब्रुवारीपासून जवळपास दररोज सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर 26 मार्च रोजी कोर्टानं निर्णय राखून ठेवला आणि आज खरं तर त्यावर सुनावणी होते. न्यायमूर्ती भारती डोंगरे देखील कोर्टात हजर झालेले आहेत. संपूर्ण देशाचं खरं तर लक्ष लागलेलं आहे. मराठा आरक्षण कायदा हा वैध की अवैध त्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. काही मिनिटातच खरं तर आपल्याला जो निकाल आहे हा समजणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. काय वाटतं, पुन्हा एकदा काय सांगाल? पुन्हा मी तेच सांगू इच्छितो की निकाल जो आहे तो तांत्रिकदृष्ट्या आपल्या बाजूने नसला तरीसुद्धा म्हणजे दुर्दैव आहे ते. कारण काय, जॉली LLB पिक्चर आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. त्यात एक डायलॉग आहे, दफा दिखाओ नाही तो दफा हो जाओ. दुर्दैवाने न्यायालयाच्या मध्ये जी मी मगाशी मेक सांगितली, ह्या पूर्ण निकालामध्ये जी मेक आहे ती हे विशेष घटना किंवा विशेष गोष्ट, विशेष बाब म्हणून ह्या गोष्टीला न्यायालय कसं घेतं आहे ह्याच्यावरच हे सगळं मिळेल की न मिळणार हे सगळं अवलंबून आहे. जर म्हणजे मिळालं तर त्याचा सर्वात जास्त आनंद मलाच असणार आहे. परंतु त्यासाठी तांत्रिक गोष्टी ह्यासुद्धा एक कायद्याचा अभ्यासक म्हणून, विद्यार्थी म्हणून मला आवश्यक वाटतात. आणि
त्या कसोटीवर थोडं हे तकलादू आहे. म्हणजे सरकार किंवा राजकारणी लोक ते आपल्या बाजूनी बोलतच असतात, जे देऊ शकत नाही तेही बोलत असतात. परंतु ते मिळावं अशी आपल्या सगळ्यांची शुभेच्छा आहे. आणि मिळाल्यानंतरसुद्धा कोणी अपिलात जाऊ नये ह्यासाठी आमचं साकडं आहे. नाही, नक्कीच. खरं तर आपण मोठी बातमी काही क्षणात मराठा आरक्षणाचा फैसला होतो आहे. न्यायमूर्ती भारती डोंगरे हे कोर्टात दाखल झाल्या, थोड्याच वेळात निकाल लागणार. संपूर्ण देशाचं खरं तर लक्ष लागलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट जर पाहायला गेली, 16% मराठा आरक्षणासमोरील आव्हानं नेमकी काय होती, ही आव्हानं अगदी थोडक्यात सांगू इच्छितो की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, हे खरं तर आव्हान होतं. त्याचबरोबर मराठा आणि कुणबींना ओबीसी अंतर्गत आरक्षण आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या 50% मर्यादेचं उल्लंघन असल्याचं देखील आव्हान खरं तर आहे. त्याचबरोबर SCBCमुळं आरक्षण नसलेल्यांचं नुकसान आहे, असे अनेक दावे जे होते हे याचिकाकर्त्यांकडून करण्यात आले होते. पण हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल अशी तरतूद करण्यात आल्याचं मुख्यमंत्री दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस जे आहेत, या देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. तर आरक्षणाविरोधातली बाजू कोर्टानं ऐकून घेतली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण टिकणार का, याकडे जर पाहायला लागलं तर मराठ्यांचं संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं करता याकडे लक्ष लागलेलं आहे. मराठा आरक्षण विधेयकातील काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, हे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात. म्हणजे मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर. शिक्षण आणि नोकरीत हे आरक्षण असणार आहे. राज्यभरात एकूण 32.14% मराठा समाज हा शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये 6% प्रतिनिधित्व करतोय. 73.86% मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही अशी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. पण आता खरं तर लक्ष लागून राहिलेलं आहे की नेमकं हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय नेमकं काय निकाल देतं. आपल्यासोबत मराठा समन्वयक काही मराठा कार्यकर्ते देखील आहेत, आपण त्यांची चर्चा करूया. रौंदळे सर, काय सांगाल, एकूणच कसं पाहताय तुम्ही? काही क्षणात करता निर्णय येणार आहे, पण समजा निर्णय नेमका काय लागतो हे तर पाहायचंच आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट आपले चेतन आहेत, त्यांनी असं सांगितलं की थोड्या काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तुम्हाला एकूणच काय वाटतं? नाही, आता कसं आहे, आपण शेवटी निकाल येण्याचीच आपण वाट बघतो. वकील साहेब म्हणतात तसं तांत्रिकदृष्ट्या जर त्यांनी कमी केलं असेल तर ते सरकारचंच मग त्यांचं कमीपणा दिसेल की त्यांनी त्या फुलफिल करायला पाहिजे. आता ज्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं, कायदा बनवला आहे, तर ते कसं करून कोर्टात टिकलं पाहिजे. तुम्ही म्हणताय, तावडे साहेब म्हणताय की त्यांनी पॉझिटिव्ह सांगितलं होईल म्हणून वैध होईल, तर आम्ही त्या वाट बघतो की हे वैध होईल आणि यात कुठल्याही बाकी समाज याला अपोज करणार नाही. ही मी परत एकदा त्या सगळ्या समाजाला रिक्वेस्ट करतो की असा अपोज करू नका. आणि कसं आहे, SCBCमुळं जर ओबीसीवर अन्याय होत असेल तर ओबीसीमुळं किंवा SC STमुळं मराठा समाजाला जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटावर अन्याय झाला त्याचं काय झाला ना आज अन्याय. आज कुठेतरी समाजात जे गरीब तरुण आहे त्यांना चांगले मार्क्स भेटून तर ते त्यांना असं करावं लागतं. आता गेल्या आठवड्यात ती कोल्हापुराची केस जरी 94% भेटूनसुद्धा आत्महत्या जर घडते, जेव्हा छत्रपती संभाजीराजांना स्वतःला म्हणावं लागतं की आरक्षण गेलं खड्ड्यात. म्हणजे याच्यातनंच कळतं आहे, कारण मी समाजात खूप साऱ्या लोकांशी चर्चा केलेली आहे. समाजाच्या भावना काय आहे की आरक्षण कोणाला नको आहे, आर्थिकदृष्ट्या आरक्षण करून टाका. ते आता सरकारच्या हातात, सरकारने काय घटनेत बदल करावा, काहीतरी करावं. किंवा नाही तर जर मोदी साहेब म्हणतात तुम्ही सिलेंडरची सबसिडी सोडून द्या, मग असं त्या समाजातील SC ST झाले किंवा इतरातली त्यातले जे सदन आहे त्यांनी पण ही सबसिडी सोडून द्यावी ना आरक्षणाची. आर्थिकदृष्ट्या त्यांना पण बेनिफिट भेटू द्या, सगळ्या समाजाला भेटू द्या. साधी गोष्ट ही, पण ते करायचं कोणालाच नाही. शेवटी वोट पॉलिटिक्स चालू आहे, प्रत्येकाला आपले मतं फिक्स हवे. आणि मराठा समाज मोठा आहे, त्यांना माहिती हा समाज एकत्र येत नाही. आता कुठून तर एकत्र आला होता, तर एकत्र टिकू नये यासाठी कशा पद्धतीने होईल हे प्रत्येक राजकीय पक्ष खेळून राहिला आहे. आणि त्यामुळं समाजात कुठं निराशा तयार होते. आणि ते राजकीय लोकांना माहिती आहे की हे लोक एकत्र टिकणार नाही, म्हणून आपली मतं यांचे फिक्स आहे. मग त्यापेक्षा जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांना सांभाळा, त्यांची आपली मतपेढी फिक्स आहे. हे राजकीय पक्षांचं कॅल्क्युलेशन. पण तसं करू नये. त्यामुळं समाजातील तरुणांना जो असंतोष निर्माण होणार आहे. आणि जर परत एकदा जर मूक मोर्चाचं रूपांतर एक ठोक मोर्चा झाला होता, तो ठोक मोर्चा कशा पद्धतीने झाला होता, किती जाळपोळ झाली होती, ही सगळी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. म्हणजे 58 मोर्चे शांततेत काढल्यानंतर जो ठोक मोर्चा झाला होता, त्यात मी स्वतः विटनेस आहे. मी स्वतः तेव्हा वाशीच्या टोल नाक्याला होतो. मी त्याचप्रमाणे मी कळंबोलीत पण त्यावेळेस बघून आलो होतो. तर तरुणांच्या ज्या भावना आहेत त्या अगदी तीव्र आहे. त्या कुठेतरी सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्यासाठी सरकारने हवं ते करावं, घटनेत बदल करावं, काय जे करता येईल ते करावं आणि मराठा आरक्षण हे लागू करावं. नाही तर आर्थिकदृष्ट्या ते आरक्षण यायला पाहिजे.
समाजातल्या सगळ्या लोकांना, कुठलाही समाज असो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, त्याला आरक्षण भेटलं पाहिजे. मी या मताचा आहे. नाही, नक्कीच. पण तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की राजकीय मंडळींनी याचा खूप फायदा घेतलेला आहे. मराठा समाज लवकर एकत्र येत नाही, लवकर एकत्र आलेला आहे, तर यावर नक्कीच तोडगा काढावा. पण तुम्ही जे म्हणताय यावर नक्कीच की कुठेतरी मराठा समाजाचा राजकीय वापर करण्यात आलेला आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण फक्त काही तरुण आहेत की त्या तरुणांना भडकावणं, त्यांचे झेंडे हातात घेऊन त्यांचा फायदा घेणं, हे की तुम्हाला कितपत योग्य वाटतं? कसं आहे, काही तरुण म्हणण्यापेक्षा जे ॲक्च्युअल जे मूकमोर्चात उतरले होते ती मंडळी कुठल्याच राजकीय पक्षाला मानत नाही. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. नवी मुंबई मोर्चात मी होतो, मी मुंबई मोर्चात होतो. राजकीय नेते जेव्हा समोर येत होते त्यांना अक्षरशः ते कुठल्याही पक्षाचं त्यांना लोक ओरडून नाही मागं जा, त्यांना मागं पाठवलं होतं. हे कोणी कुठल्याही राजकीय पक्षाचे समर्थक कोणीच नाही आहे. हां, त्यातले काही जण ते प्रत्येक राजकीय पक्षाचे रिलेटेड येते, त्यांच्या दृष्टीने ते काहीतरी फायदा कसा करून घेता येईल याचा विचार करता किंवा त्याप्रमाणे ते त्या राजकारण करता. परंतु समाज तसा कुठलाच नाही आहे, कारण हा नेतृत्वहीन समाज मोर्चा होता आणि स्वयंस्फूर्तीने लोक तिथं मोर्चामध्ये आलेले होते आणि ते एक संस्कार त्या 18 मोर्चामध्ये समाजाने दाखवले होते. ते आता सरकारने किंवा कोर्टाने याच्यावर विचार करूनच निर्णय द्यायला पाहिजे की उगाच या बहुसंख्याक समाजाला परत पेटवू नका. जेव्हा महाराजांच्या काळात तलवार घेऊन हेच उतरले होते, तर त्यांना ते करायला भाग पाडू नका आता. कारण मी ते तीव्र भावना बघितलेल्या आहे. अक्षरशः त्या पाम बीचवर मी एक घटना बघितली होती. एक लेडी होती, ती स्कूटरनं निघाली होती, तर तिला लोकांनी त्या तरुणांनी थांबवलं की पुढं का चालले. तर ती ॲरोगंटसारखी बोलायला लागली की तुम्हाला शिवाजी महाराजांनी तुमको ये, ती नॉन महाराष्ट्रीयन होती, शिवाजी महाराजांनी तुमको ये सिखाया काय. तर ते तरुण तेव्हा ते स्कूटर फोडायला निघाले होते, इतके ते पेटले होते. मग त्यांना आम्हीच कसं जर शांत केलं आणि तिला रिक्वेस्ट केली, बाबा असं बोलू नको, शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा देशाचा आराध्य दैवत आहे, त्यांचा अपमान कोणी सहन करून घेणार नाही आणि त्यांचे संस्कार या मुलांवर. तेव्हा ती तरुणी पुढं गेली. म्हणजे तरुणांच्या भावना आता भडकू नये याचा सरकारने किंवा येऊन मी तर म्हणतो कोर्टाने सुद्धा विचार करावा आणि त्या दृष्टीने डिसिजन द्यावं. नक्कीच. संदीप उलगडे देखील आपल्यासोबत आहे. संदीपराव, काय वाटतं तुम्हाला, एकूणच काय सांगाल की कुठेतरी मराठा समाजाचा राजकीय पद्धतीने फायदा घेतला गेला असं तुम्हाला नाही का वाटत? तुमची वैयक्तिक प्रतिक्रिया काय? नाही, नक्कीच मराठा समाज आज न्यायालयापर्यंत ही प्रक्रिया सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीने सरकारने वेळोवेळी मराठा समाजाच्या तोंडाला पानंच पुसलेली आहेत. आज जर आता विनोद तावडेंची प्रतिक्रिया आपण सांगितली आणि विनायकराव मेटेंची प्रतिक्रिया आपण सांगितली, तर त्यांना खरोखर त्यांच्या आता मग एक गावाकडे म्हण असते, त्यांच्या तोंडात साखर पडो. हां, मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या तोंडात आज साखर पडो आणि मराठा आरक्षण, आज मराठा समाजाला हक्काचं आरक्षण त्यांच्या मिळो. खरं तर हे राजकीय फायदा उचलून आता येणाऱ्या विधानसभा जर त्यांनी जर डोळ्यात नजरेसमोर ठेवून हे सगळं जर करत असेल, तर मराठा समाजातले तरुण आज सुजाण झालेले आहेत. आज त्यांना कळतं आहे की आपल्याला ही लोकं, ही काही मंडळी, हे नेते काही, हे आपल्याला खेळवत आहेत आणि येणाऱ्या विधानसभेला याचे निकालावरती परिणाम जाणवतील. नक्कीच. नक्कीच. आपल्याकडे ॲडव्होकेट चेतन देखील आहे. चेतनराव, काय सांगाल या ठिकाणी? विनोद तावडे यांनी असं खरं तर प्रतिक्रिया जी आलेली आहे, विनोद तावडे असं म्हणतात की भाजप हे असं एकमेव सरकार असेल की जे मराठा साठी खरं तर आग्रही आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. त्याचबरोबर मराठा आरक्षण हे वैधच ठरणार आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. सरकारनं आणि मागासवर्गीय आयोगानं यासाठी खूप अतिशय मेहनत घेतलेली आहे. सरकारनं या सरकारपेक्षा ठोस आरक्षण देण्याचा प्रयत्न कुणीच केला नाही अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. काय तुमचं म्हणणं आहे एकूणच यावर? ते म्हणतायत त्यात थोडंफार तथ्य असं की ज्या प्रकारे डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे होतं ते त्यांनी तयारी भरपूर चांगल्या प्रकारे केली होती. चांगल्या प्रकारे जिल्ह्यात मागासवर्गीय आयोगाच्या त्यांनी मुलाखती घेऊन मराठा समाजाने सुद्धा उत्स्फूर्तपणे तिथे जाऊन अनेक प्रकारे डॉक्युमेंटेशन त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. परंतु हे सगळं केल्यानंतरसुद्धा तांत्रिक गोष्टी ह्यावरच अनेक गोष्टी ठरणार आहेत आणि विशेष बाब ह्या गोष्टीवरून ठरणार आहे. त्यांनी प्रयत्न 100% केलेले आहेत. त्यांच्या दृष्टीने जे जे शक्य होतं ते केलेलं आहे. कारण संविधानात जे बदल घडावं लागतं किंवा काय करावं लागतं ह्या गोष्टीसाठी केंद्र सरकार ची म्हणजे अत्यावश्यकता असते की त्यांनी काहीतरी करावं ह्या गोष्टीसाठी. केंद्र सरकारने असंही 10% सवर्णांना आरक्षण द्यावं म्हणून दिलेलं आहे. तेही घेतलं तरी पण मराठा समाजाला त्याच्यामध्येही 10%चं आरक्षण असंही मिळणार आहे. मग तर आता एवढीच गोष्ट आहे की
आपण मागासवर्गीय राहायचं की सवर्ण राहायचं, आणि हा टेक्निकल खरं म्हणजे प्रश्न आता मराठा समाजाच्या कोर्टमध्ये येऊन पडलेला आहे की आपण नक्की काय व्हायचं आहे. नक्कीच खरं तर आताची मोठी बातमी ती म्हणजे न्यायालयात खरं तर पाहायला गेलं तर निकालाला सुरुवात झालेली आहे. समरी वाचायला कुठेतरी सुरुवात झालेली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुनील भोसले जे आहेत, सुनील भोसले यांचा प्रश्न आहे ते मराठा आरक्षण का भेटू नये असा त्यांचा प्रश्न. यावर नक्कीच आपण आपल्या मान्यवरांकडून चर्चा करूयात. पण आपल्यासोबत या चर्चेमध्ये ॲडव्होकेट अक्षय काशीद देखील सहभागी झालेले आहेत. ॲडव्होकेट अक्षयजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ॲडव्होकेट अक्षय, तुमच्याकडे येतो. कसं पाहता तुम्ही मराठा आरक्षणाकडे? 2018ला खरं तर पाहिलं 30 नोव्हेंबर 2018ला मराठा समाजाला 16% आरक्षण जे होतं देणारा कायदा करण्यात आला. मात्र या विरोधात खरं तर अनेक विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या. कसं पाहता तुम्ही मराठा समाजाला आरक्षण भेटावं की भेटू नये? एकूणच तुमची वैयक्तिक प्रतिक्रिया काय? माझी वैयक्तिक प्रतिक्रिया ह्याच्यावर देण्यापेक्षा ह्याच्यामध्ये आपण बोलताना ऐकलं ह्याच्यात पक्षीय राजकारण असूच शकत नाही. मला वाटतं की ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी आहे की आर्थिक निकषांवर द्यायला पाहिजे, शाहू महाराजांची ही सुरुवात आहे. तर भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्ट पक्षीय राजकारणाच्या स्वरूपात का मांडत आहे ह्याचं मी अनकली आहे. मी वकील म्हणून या विषयाकडे बघतो आहे कायद्याच्या दृष्टीने. तसं बघायला गेलं तर नारायण राणे समिती स्थापन झाली होती. नारायण राणे समितीच्या त्यांना शिफारसी सर्वमताने मान्य करून मग कायदा बनवला गेला होता. तो कायदा कोर्टात टिकला नाही. कायदा कोर्टात टिकला नाही. त्यानंतर त्याच्यावर ज्या त्यांनी शिफारशी दिल्या की मागासवर्गीय आयोगाचं ते अहवाल नव्हतं, मग बापट समितीचा अहवाल त्यामध्ये घेण्यात आला. आणि आता माझ्या वकील मित्रांनी सांगताना सवर्णांचं आरक्षण आलं. आता ह्या सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड असलेल्या समाजाला आरक्षण द्यायचं आहे. मग तो मराठा आहे का? मराठाची व्याख्या केली आहे का? मराठामध्ये 92 कोळी 96 कोळी ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या बघायला लागतील. आणि आजचा निकाल म्हणताना इतिहासाला कलाटणी देणारा निकाल असेल. आतापर्यंत अशा पद्धतीचा निकाल झाला बऱ्याच राज्यांनी केला, पण तो न्यायालयाच्या कक्षेत संविधानाच्या चौकटीत न बसल्यामुळे ते प्रत्येक वेळेस हे आरक्षण जातीनिहाय आरक्षणाचा कोलमडून पडलेला जो इतिहास आहे. म्हणजे आपल्याकडे कर्नाटकाचा कायदा घ्या, केरळमध्ये झालेला कायदा घ्या, जाट समाजाचा असलेला विषय घ्या. एक भारताची आपण समजले समाज रचना आहे आणि संविधानाची पण त्याला एक मर्यादा आहे. आता ह्या वेळेस ती मर्यादा उल्लंघन करून म्हणजे नारायण राणे समितीने सुचवल्यानंतर 51% 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलं. आता माझ्या वकील मित्रांनी सांगितलं त्या पद्धतीने 10% आरक्षण आता केंद्र सरकारने दिलं. म्हणजे आत्ता जर आपण ह्या घडीला पण जर मोजलं तर 100 मुलं जर इथे असतील आपल्या हॉलमध्ये, तर त्यातली 51% आत्ता असलेल्या एक्झिस्टिंग जर हा मान्य झाला तर 10% केंद्राने दिलेला म्हणजे 61. अजून त्याच्यामध्ये त्यांनी कुठला अजून काहीतरी 66% आहे, माझं आता लक्षात येत नाही. तो 70% आरक्षण म्हणजे आपण ह्यातले 100 मुलांपैकी 70 मुलांच्या मेरिटवर न बघता आपण त्यांना काम करायला संधी देणार आणि उरल्या 30 मुलांना सांगणार की आपण तू जातीय वेजानंतरचा मेरिट दाखवून तुझं काम कर आणि मग आपण ब्रेन ड्रेनवर चर्चा करणार. तो आजचा विषय नाही, पण मी तिकडे आणत नाही. पण आजचा हा जर निकाल राज्य सरकार टिकलं तरी ही खूपच प्रायमरी असेल. पण जे काय असेल आपला बॉम्बे हायकोर्टचं एक इतिहास आहे की सुप्रीम कोर्टात बऱ्याच वेळा खूप कमी चॅलेंज होतं आणि चॅलेंज झालेलं रिव्हर्स होतं. त्यामुळे जर आज राज्य सरकार जर ह्याचा आज जर टिकला, हा आरक्षणाचा मसुदा जर टिकला तर ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात नक्कीच याचिका जाणार आणि याचिकाकर्त्यांवर रोष असण्याचा किंवा त्यांच्या विरुद्ध काय बोलण्याचा काही संबंधच नाही. सगळी गोष्ट कायद्याच्या कसोटीवर टिकली पाहिजे. असं नको व्हायला की एखाद्या मुलाने ॲडमिशन घेतलं, पहिल्या वर्षी गेलं, दुसऱ्या वर्षी गेलं आहे, नोकरी लागली आणि नंतर मग कायदा तो सुप्रीम कोर्टाने जर तो कायदा रिव्हर्स केला तर त्याचं बिचाराचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकदम प्राथमिक स्वरूपाला असतानाच सगळ्या चौकटीतून नाहून सलकून गेल्या एकदा की मग त्याच्यात काही अडचण राहत नाही. त्यामुळे आजचा निकाल हा आपल्या भारतीय नागरिक शास्त्राला एक वेगळ्या कलाटणी देणार असंच मला वाटतं. म्हणून कायद्याचा विद्यार्थी म्हणून खूप मी अपेक्षेने बघतो त्याकडे. नक्कीच खरं तर आताची मोठी बातमी जर पाहायला गेली तर कोर्टामध्ये जर पाहायला गेलं तर निकालाचं वाचन खरं तर सुरू आहे. राज्य सरकारला आरक्षणाचा अधिकार आहे असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर मराठा समाज हा मागास असल्याचं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे. आता लवकरच थोड्याच वेळात खरं तर कोर्टाचा निकाल येणं अपेक्षित आहे. नेमकं निकाल काय तो हे देखील आपल्याला पाहायचं आहे. अनेक मान्यवरांचे खरं तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही प्रश्न आहेत की मराठा समाजाला आरक्षण का मिळू नये असं देखील अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत जितेंद्र रौंदळे सर आहेत, त्यांना देखील आपण विचारूया. सर, या ठिकाणी जर पाहिलं तर निकालाचं वाचन खरं तर पाहायला मिळते आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे. पण महत्त्वाची बाब जर पाहिलं की ते निकाल स्थगितीची मागणी जी आहे ही आता कोर्टानं फेटाळलेली आहे. आत्ताची ही मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आहे. काय सांगाल, काय कसं पाहताय?
नाही, सध्या तरी म्हणजे कोर्टाचं जे दोन निर्णय वाटतात ते कुठेतरी पॉझिटिव्ह वाटून राहिले. कारण दिसतं राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कोर्ट म्हणतं आहे. म्हणजे तो कायदा त्यांनी जो केला तो कदाचित असं वाटतं की पॉझिटिव्ह दिसून राहिला. ते चांगलं झालं तर खूपच चांगली बातमी असेल समाजासाठी. आणि आता थोडक्यात मी एक आरक्षणामुळं काय होऊ शकतं म्हणजे माझ्या स्वतःच्या घरात जो माझ्या मुलावर किंवा माझ्यावर अन्याय झाला, मी तो थोडक्यात सांगू इच्छितो. माझा मुलगा त्याने 12वीमध्ये JEE ॲडव्हान्स क्लिअर केलं. त्याचं ऑल इंडिया रँकिंग 3200 काहीतरी 73 आलं होतं. आणि आरक्षण असल्यामुळं म्हणजे बाकी समाजांना ते 50% सरळ ते आरक्षणामध्ये गेलं. तर याचा नंबर IIT धारवाडला कम्प्युटर सायन्सला लागला. आज तो 3rd इयरला आहे. आणि जर ते आरक्षण नसतंच तर माझा मुलगा कदाचित पवईमध्ये त्याला ॲडमिशन भेटलीच, तर आज माझा मुलगा माझ्याजवळ राहिला असता. तर आरक्षणामुळे काय होऊ शकते मी बघतोय. दुसरी गोष्ट, त्यावेळेस मी स्वतः एज्युकेशनमध्ये प्रोफेसर राहिलेलो आहे. मला तेव्हा माहीत नव्हतं की IITमध्ये सुद्धा एवढी फीस असते. आज जेव्हा माझा मुलगा ॲडमिशनला गेला आणि मी त्याची ॲडमिशन घ्यायला त्यानंतर मला कळलं की IITची जनरलसाठी जी ओपन कॅटेगरीसाठी जी फीस आहे ती 2 ते $2.25 लाख रुपये. आज ठीक आहे, आज मी बिझनेसमध्ये मी ते भरू शकलो म्हणून आज माझा मुलगा एज्युकेशन घेतो आहे. पण त्याच वेळेस समोरच्या बाजूत जर विचार केला आपण, जे आरक्षणमध्ये जे मुलं आहेत त्यांना फक्त 17 ते 18 हजार फीस आहे. ही एक सामाजिक अविषमता किती योग्य आहे. म्हणजे कुठेतरी हे चुकीचं वाटतं की असं नाही असायला पाहिजे. आरक्षण ॲक्च्युली म्हणजे माझं पर्सनल मत आहे, समाजाविषयी मी आता बोलत नाही. मला असं वाटतं की आरक्षणच नसावं. तुम्ही ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना काहीतरी गव्हर्नमेंटकडनं फॅसिलिटी द्या आणि जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला इथे तुम्ही स्कोप द्या. तेव्हा बघा भारत कशी प्रगती करेल. परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे थांबणार नाही, कारण आपली राजकीय पक्षांची किंवा जी सिस्टम आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे. नक्कीच. खरं तर आत्ताची मोठी बातमी ती जी आहे की म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण हे वैध असल्याचं म्हटलेलं आहे कोर्टानं. आणि त्याचबरोबर आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. खरं तर यावर जर पाहायला गेलं तर ही जी याचिका होती, याचिका फेटाळण्याची मागणी जी करण्यात आली होती, निकाल स्थगिती करण्याची मागणी जी होती ती आता कोर्टानं फेटाळलेली आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट चेतन जी आहे. चेतन, काय सांगाल एकूणच या कोर्टाच्या निर्णयाकडे कसं पाहताय तुम्ही? सुरुवातीला रिझनिंग चालू असेल, त्यामुळे खरं काय निकाल येतो आहे तो आपल्याला शेवटला कळेल. कारण सुरुवातीला कोर्ट हे फक्त कोणी काय बाजू मांडली आणि कोणाचं काय मत आहे ह्यावरच कमेंट करत असेल. हां, तर त्यामुळे ते झाल्यानंतर एक साधारणतः 15-20 मिनटं कमीत कमी तर लागतीलच की नक्की कोर्टाचं काय म्हणणं आहे. कारण कोर्ट त्याच्या कन्क्लुजनवर त्याच्यानंतर येईल. नाही, नक्कीच अपवादात्मक स्थितीत 50% आरक्षणाबाबत खरं तर हरकत घेण्यात आलेली आहे. मराठा आरक्षण हे 12 ते 13% असावं असं कोर्टाचं म्हणणं आहे. मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीत आरक्षण जे आहे, या आरक्षणाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर मराठा आरक्षण कायम राहणार का? खरं तर याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या कसोटीत आरक्षण देता येणार असं देखील कोर्टानं आता म्हटलेलं आहे. ॲडव्होकेट अक्षय काशीद आपल्यासोबत आहे. अक्षयजी, काय सांगाल, काय नेमकी प्रतिक्रिया आहे? मी थोडा वेळ घेतो ज्यामध्ये की आता प्राध्यापक साहेबांनी विषय घेतला तो विषय संपूर्ण मी पुढे येतो की आरक्षण असावं नसावं ही चर्चा ह्याच्यावर खूप झाली आहे. म्हणजे आता मी संविधानामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये ते सांगतात, ते आर्टिकल 14-15 बोलतात की सर्व समान आहेत. भारतीय सर्व नागरिक समान आहेत. सगळ्यांना कोणालाही जात, धर्म, त्याचे जन्मस्थळ, नाव ह्याच्याने, रंग, वर्ण ह्याच्यावरून विभागता येत नाही. त्यानंतर 200च्या पुढे गेल्यानंतर रिझर्वेशनचे सुरू होतात. तो ज्या घरात जन्माला आला, तो ज्या जातीला बिलॉंग करतो, त्या ज्या कुटुंबाला, ज्या समाजाला हे करतो, तो 2000 वर्षापासून जर तो वंचित असेल सगळ्या मिळणाऱ्या सुविधांना, तर त्याची अख्ख्या भारतामध्ये त्यांची एक लिस्टिंग केली गेली, त्याची यादी बनवली गेली, त्यांना त्यांच्या कामाप्रमाणे वेगवेगळं करण्यात आलं. आणि ही सगळं मग आपण जाती, मग त्यांना किती प्रवर्गात घेतलं पाहिजे, कुठल्या जातींच्या बाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे, कुठल्या जातींच्या बाबत राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे. मग राज्य सरकारने घेताना राज्य सरकारने किती, आता हायकोर्ट जे सांगतंय हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगतंय की हो, आणि ही गोष्ट सर्व सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे संविधानाच्या पुढे जाता येते, ते मान्य करतात की राज्य सरकारचा हा अधिकार आहे आणि राज्य सरकारच्याच करायचं. आता आजचा हा निकाल आहे ना, हा ऐतिहासिक यासाठी की फक्त आपण जसं म्हणाल तसं की हेच बघणार आहेत की अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे का. मराठा समाजाचे जे तरुणी जे घटक कुटुंब आहेत ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये सोशल आणि इकॉनॉमिकल हे 2 घटक महत्त्वाचे आहेत. सोशल म्हणजे एक सामाजिक स्तर त्यांचा सगळ्यात खाली असला पाहिजे आणि त्यांचं इतक्या वर्षात लक्ष नसलं पाहिजे. आणि आर्थिक म्हणजे त्या समाजातला माणूस हा आर्थिक इतक्या खाली आहे आणि त्याचे स्टॅटिस्टिक कोर्टासमोर आलेत का, ह्या गोष्टींवरचा ह्या आरक्षणाची ह्या पूर्ण केसची पायाभरणी होती. मला वाटतं आता ह्याच्यावर कोर्टात
त्यात सगळ्या 17-18 पिटिशन होते आणि त्यांनी सगळ्याच गोष्टी चॅलेंज केल्या जातात सुरुवातीपासून, की काय काय केलं पाहिजे, काय काय. याच्यामध्ये जो मागच्या वेळेस जे नारायण राणे समितींची जी जो अहवाल दिला होता आणि त्यानंतर तो त्याचा कायदा बनवला आणि तो फेटाळला, तो एवढंच आला की त्यात सांगितलं होतं की मराठा समाज हा मागासवर्गीय आहे. मग मागासवर्गीय आहे तर मग आपल्याकडे मायनॉरिटी मिनिस्ट्री आहे त्यामुळे त्यांनी विचारलं की तुम्ही मागासवर्गीय आयोगाकडे गेलात का. मागासवर्ग आयोगामध्ये जे निकष ठरलेले आहेत सर्वांमध्ये कॅबिनेटमध्ये, त्या निकषांमध्ये ह्यातली कुटुंब समाजव्यवस्था, त्यांचं आर्थिक किती त्याच्यामध्ये त्यांचं उत्पन्न आहे, त्यांचं शैक्षणिक, त्यांचं सरासरी शैक्षणिक किती आहे, सरासरी त्यांचं सामाजिक स्थान किती आहे, त्यांना. अगदी बरोबर अक्षय रशीद. अगदी आताच खरं तर मोठी बातमी जी आपल्या हाती आलेली आहे ती म्हणजे मराठा आरक्षण खरं तर लागू करण्यात आलेलं आहे. पण त्यात जर पाहिलं तर मराठा आरक्षण 16% नाही असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे. 12 ते 13% आरक्षण देण्याचं या ठिकाणी मान्य झालेलं आहे. महत्त्वपूर्ण बातमी खरं तर पाहायला गेली तर मराठा समाजाविषयी काही माहिती जी होती कोर्टात खरं तर मांडण्यात आली. कोर्टात खरं तर निकालाचं वाचन सुरूच आहे. राज्यातील 80%हून अधिक जमिनींचे मालक जे होते ते मराठा समाजाचे आहेत. त्याचबरोबर 105 पैकी 86 साखर कारखाना जे होते ते मराठा नेत्यांचे आहेत. 55% शिक्षण संस्था ज्या आहेत या मराठा समाजाच्या आहेत. 70% सहकारी संस्था आहेत या देखील मराठ्यांच्या आहेत. आणि 1962 पासून 60% लोकप्रतिनिधी हे मराठा असल्याचं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 18 पैकी 12 मुख्यमंत्री जे होते हे मराठा समाजाचे होते. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर महत्त्वाची बातमी आपण पाहूयात ती म्हणजे मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक मागास गटात 16% आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णय जो होता मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरवलेला आहे. पण 16% नाही, तो 12 ते 13% असल्याचं सांगण्यात येतं आहे. यामुळे मराठा समाजाला आता दिलासा मिळाला असून राज्य सरकारही खुश झालं आहे. वंचित घटकाला आवश्यकता जर पडले असल्यास राज्य सरकार स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण देऊ शकतं असा निर्वाळाही न्यायालयानं खरं तर दिलेला आहे. या निर्णयामुळे आर्थिक सामाजिक मागासवर्ग या घटकालाही मान्यता मिळालेली आहे. ॲडव्होकेट अक्षय काशीद, मी तुमच्याकडे येतो. अगदी स्मित हास्य तुमचं होतं. नेमकी काय प्रतिक्रिया तुमची, काय सांगाल? नाही, मग हे इथेच झालं ना. परत तुम्हाला मी ते सांगायचा प्रयत्न करत होतो की मग आता तुम्ही परत मी राजकारणावर बोलतो, परत होईल की ते वकील राजकारणावर कसा बोलतो की जर 16% आरक्षण टिकू शकत नाही हे माहिती असताना सुद्धा 16% आरक्षणात बसवलं गेलं. 50%चा कॅप आपल्याला ओलांडता येत नाही माहिती असताना सुद्धा ते करण्यात आलं. की जसं आता गलगुडे साहेब सांगत होते की मराठा समाजाला भूलथापा द्यायच्या आणि त्यांना आपल्या हे करायचं. उलट मी तर कौतुक करतो, इतक्या मोठ्या प्रमाणात जातीच्या मराठी समाजाची लोक रस्त्यावर आली पण कुठेही हिंसाचार नाही. इतक्या संविधानिक पद्धतीने त्यांनी त्यांचा लढा लढला, त्यांनी आयोगासमोर गेले. पण शेवटी जी संविधानाने आपल्याला दिलेली फ्रेमवर्क आहे तिनं कुठल्याही राज्य सरकारला कितीही 330 नाही पूर्ण 100% जरी आज कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तरी त्यांना बेसिक कॉन्स्टिट्यूशनची फ्रेमवर्क तोडता येत नाही. ही आपली ब्युटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो मी. त्यामुळे जर आता परत ह्याच्यावर येईन थोडंसं राजकीय बोलतो की 12% का 16% का 20% हे कोर्टाला ठरवायचा अधिकार नाही आहे. मी थोडंसं मी बोलतो माननीय हायकोर्टाच्या होतो की हा विषय राजकीय आहे, हा लोकांशी निगडीत आहे. मला वाटतं आता हा जो ट्रेंड जर असाच राहिला तर ह्याचा अर्थ हे रद्द झालं, कारण की कायदा रद्द होईल. 16%, 12% करा किंवा 8% करा हे कोर्टाने जर रेकमेंड केलं तर सुप्रीम कोर्ट नक्कीच त्याच्यावर चाप देईल. ह्याच्यात विषयच नाही आहे. पण मला वाटतं हा जो निर्णय चालला आहे हा थोडासा धक्कादायक निर्णय येऊ शकतो याच्यामध्ये. नक्कीच खरं तर अभिनंदन तुमचं. खरं तर मराठा आरक्षणाचा मार्ग जो आहे तो खरं तर जाहीर झालेला आहे. संदीप गुलगुडे तुमचं देखील अभिनंदन. पण एकूणच जर पाहिलं तर 16% वरून खरं तर 12 ते 13% आरक्षणाची शिफारस जी आहे ही करण्यात आलेली आहे. रोंदळे सर काय सांगाल एकूणच? नाही, आता म्हणजे कायद्याने तर मला काय एवढं जास्त नॉलेज नाही कायद्याचं की काय असेल ते. जर खरंच 12-13% जरी दिलं तरी चला कुठेतरी समाजाला काहीतरी एक वाटेल व्हायचं की चला तुम्ही समाधानी आहात. पण ते आता व्हायला पाहिजे. आता वकील साहेब म्हणतात तसला काही प्रकार होऊ नये आता की परत नाही तर मग ते 16% म्हटलं 16%चा कायदा होता तो परत रिव्हर्स होईल असलं काही होऊ नये. मग ते म्हटलं तर ते पूर्णपणे राजकारण आहे. 12-13% जरी भेटलं तरी कुठेतरी समाजातील तरुणांना चांगलं वाटेल, हरकत नाही कुठेतरी सुरुवात झाली म्हणून. संदीप गुलगुडे 10% आहेच ना, 10% सवर्णीयांना आहे. मग आता मराठा समाजासमोर इतकी हास्यास्पद गोष्ट येईल, ते स्वतःला सवर्ण म्हणून 10% क्लेम करतात का त्यांना सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणून 12% क्लेम करतात. हा टक्क्यांचा हिशोबाला हा काय कोर्ट ठरवणार नाही. पण आता आपण स्वतःला सवर्ण म्हणून आरक्षण घ्यायचं का आपण स्वतःला मागासवर्गीय म्हणून आरक्षण घ्यायचं? कारण की हा सगळ्यात आपण कितीही गोष्टी बोललो तरी आज समाजात एक उच्च स्थानी असलेला हा समाज आहे. त्याने आता तो मागासवर्गीय म्हणून घेईल का असा मला आपण बघण्यासारखा प्रयोग नाही. नक्कीच. संदीप गुलगुडे काय प्रतिक्रिया आहे तुमची एकूणच? एकंदरीत आता जर बघितलं तर आता निकाल कोर्टाच्या समोर आलेले आहेत आणि सरकारने मराठा समाजाला
पेढे चाललेत का साखर चालले आता वकील साहेबांनी सांगितलं. तर 16% जे आरक्षण आहे ते न्यायालयाने 12-13% आणून ठेवलेलं आहे. तर न्यायालय आता मराठा समाजही याच्या सर्व निकालांची चाचपणी करेल आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आणखीन काय मिळू शकतं काय ह्या दृष्टिकोनातून पावलं टाकतील. पण देर से सही दुरुस्त आहे असं एक बाबा काहीतरी मिळालं आहे आम्हाला मराठा समाजाला. नाही, नक्कीच फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी मिळालेली आहे आणि या ठिकाणी संदीप गुलगुडे असतील, जितेंद्र रौंदळे सर असतील, खुश आहेत. चेतन, ॲडव्होकेट चेतन यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया. काय नेमकं म्हणणं आहे चेतनराव? मी जे मगाशी बोललो होतो की आता कोर्ट म्हणजे बॉल मराठ्यांच्या कोर्टात आहे की नक्की कुठल्या प्रकारात आरक्षण घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की मगापासून आपण जे चर्चा करतो आहे हे त्या दृष्टीनेच आपली चर्चा जात होती. सगळ्यांनी म्हणजे त्याच दृष्टीने आपण विचार केलेला होता की काही गोष्टी आहेत की आपण कितीही म्हटलं तरी त्या तांत्रिक बाबींच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि जॉली LLBचा मी पुन्हा एक सांगतो, ते जो डायलॉग होता की दफा दिखाओ नाही तो दफा हो जाओ, तर हे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे. समाजाचे जे नेतृत्व करणारे घटक आहेत, जी मंडळी आहेत, ती सर्वच चांगल्या प्रकारे निकोप मनाने त्यांनी केलं तर 100% समाजाच्या हातात अजून भरपूर काही येईल. फक्त चांगल्या प्रकारे आम्ही म्हणतो की आर्ग्युमेंट चांगले असण्यापेक्षा कमी बोललेले आर्ग्युमेंट ही जास्ती चांगली असते. म्हणजे खूप बोलून अनेक वेळेला समाजाच्याच लोकांनी समाजाचं नुकसान करून घेतलेलं आहे. ते न होता इथून पुढे आपण ह्याच्यातूनच शिकून जास्तीत जास्त आपल्या पदरात काय पाडून घेता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. अजून निकाल यायचा बाकी आहे, त्यामुळे मी फक्त एवढंच म्हणेन की आता ठरवायचं आहे, जे मगाशी मित्र बोलले माझे की सवर्ण म्हणून पुन्हा एकदा आम्ही समाजाचे छत्रपती शिवरायांनी आम्हाला राखायसाठी दिलेला आहे समाज, ते म्हणून राहायचं आहे की आता आम्ही मागासवर्गीय आहोत, आता आमची परिस्थिती खूप हलाखीची झालेली आहे म्हणून घ्यायचं आहे. फक्त 1-2-3% प्रश्न आहे. आता 3% सोडायचे आहेत की घ्यायचे आहेत आणि आपलं स्थान काय ठेवायचं आहे. खरं म्हणजे आजच्या घडीला शहरामध्ये तरी, कारण मी शहरात राहिलो आहे, माझं गावही जवळच आहे, परंतु जातीयवाद कोण पाळतं असं मला वाटत नाही. दुर्दैवाने जे लोक इतर जातीतल्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात आणि एकदमच 5000 वर्षापासून आमच्यावर अन्याय झाला म्हणून ओरडतात, ही जी भूलताप ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी त्यांचं आणि माझं नातं अधिक निकोप होईल. प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आज खरंच आपण जातीवाद पाळतो का. उलट ह्या सगळ्या गोष्टीमुळे जास्ती जातीवाद वाढतोय आणि हा सगळा समाज आहे तो एकसंघ राहिला तर सेनापती बापटांनी जे सांगितलं होतं, महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडानं चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, असा महाराष्ट्र घडू शकेल. एक वाक्य सांगतो, एक श्लोक आहे की दिला एकदा शब्द न पालटावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा, धरे जो स्वयंभू शिवाजी पताला, मराठा म्हणावे अशा वागराला. असा मराठा समाज ज्या दिवशी उभा राहील त्या दिवशी आपल्या सीमा ह्या लाहोरपर्यंत नाही त्या हिंदकुश पर्वतापर्यंत जातील आणि आपल्या देशासमोर असलेल्या सगळ्या प्रश्नांचा निपटारा करण्याचं सामर्थ्य या मराठी तलवारींमध्ये आहे. सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाण्याचं सामर्थ्य आमच्यामध्येच आहे. सगळा समाज हा आमचाच आहे. आजपर्यंत आम्ही आमचंच मानत होतो. दुर्दैवाने अनेक जणांनी आरक्षणाचा प्रश्न आल्यावरती प्रत्येक जणांनी आखडता पाय घेतला, परंतु तरीही सांगतो जे झालं ते झालं. आता तरी आमच्यासोबत या आणि ह्या महाराष्ट्रासाठी काहीतरी करूया. नक्कीच, खूप छान. अगदी ॲडव्होकेट अक्षय काशीद देखील आपल्यासोबत आहे. अक्षयजी, काय सांगाल? 50% जे होतं त्याच्यात बदल खरं तर करण्यात यावा असं देखील म्हटलेलं आहे. 16% नाही तर 12 ते 13% त्या ठिकाणी देण्याचं जाहीर झालेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट शैक्षणिक आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर नोकरीच्या संदर्भात खरं तर हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. कसं पाहता, काय सांगाल एकूणच? आणि महत्त्वाची गोष्ट जर पाहायला गेली आताची मोठी बातमी जी म्हणजे ती संभाजीराजेंनी कोर्टाच्या खरं तर या निकालाचं स्वागत केलेलं आहे आणि याचं श्रेय फडणवीस सरकारला दिलेला आहे. राजकीय न पाहता आपण महत्त्वाच्या गोष्टींवर मुद्देसूद चर्चा करूयात.
नाही आता मला खरंच मी वकील साहेबांना तो विचारणार होतो की आता हे जर 12-13% झालं असेल तर मग मूळ कायद्यात जो केला तो 16%चा होता, मग तो मसुदा मान्य नाही झाला असं पण याचा एक अर्थ इंटरप्रिटेशन होतं. म्हणजे आपण म्हणताय ती गोष्ट जर कोर्टाची अजून मला निकाल मिळाला नाही, आपण एकदम प्रायमरी स्टेजला आहोत, पण मला आत्ता जितके मला वकिली म्हणजे भाषेमुळे मला जी जजमेंट समजते त्यात जर 16%ला कोर्टाने नाही म्हटलं असेल याचा अर्थ जो मसुदा होता कायद्याचा तो रद्द करण्याची शिफारस कोर्टाने केली असेल, तो रद्द नाही केला. म्हणजे जे नारायण राणे समितीचं कोर्टात कायद्याचं झालं तेच आज झाले की काय अशी भीती मी व्यक्त करतो आहे. मराठा बांधवांना ह्या गोष्टी जे लढतात त्याच्यावर जर हे जास्त सांगू शकतात, पण आत्ता मला कळतं त्या पद्धतीने ह्या कायद्याला कुठेतरी थांबवलं आहे. हा 50% स्लॅब पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की परत विचार करा, परत अधिवेशनात जा, परत ह्या सगळ्या गोष्टी करा. आणि आरक्षण आता मला वाटत नाही की वकील साहेब अजून मला मदत करतील या विषयात, पण आता मला दिसत नाही की या वर्षभरात तरी ह्या कायद्याचं अंमलबजावणी होऊ शकते. मला हा निकाल हा विरुद्ध दिसतोय मला आता या नक्कीच थेट विचारूया. ॲडव्होकेट चेतन, काय वाटतं, एकूणच काय सांगाल? जिथे शिफारस हा शब्द आलेला आहे ह्याचा अर्थच तो होतो दुर्दैवाने, परंतु तो शिफारस केल्यानंतर समजा न्यायालय वेळ देते का की आता आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने अधिवेशन चालू आहे आणि खरंच म्हणजे ही सरकारची हे की नाही सरकारला असलेली संधी आहे की तुम्ही ती दुरुस्त करून पुन्हा वटहुकूम आणून पुन्हा राज्यपालांची स्वाक्षरी घेऊन तोच हे कंटिन्यू ठेवावा. फक्त एवढं चेंज करावं. ह्या प्रकारात समजा करता आलं तर ते चांगलं होईल. हां, आता म्हणजे हा अभ्यासाचा भाग आहे खरंच, पण म्हणजे जो मसुदा गाजावाजा करत नेला होता सगळ्यांनी, कुठल्याही आमदाराने त्याला विरोध केला नव्हता, तो पारित झाला होता, तो माझ्या मताने आज कोर्टात टिकला नाही आहे इतकं दिसतंय. आता परत चालू आहे आणि मग परत 12-13% केलं, मग 16%चा जो निकष होता मग आता हा सुद्धा आपण वकील साहेब तुमचं ते मी त्याच्यात खेद देतो की आपण एक समाज वगैरे ते आपण थोडंसं तुकड्यांमध्ये बोलूया. ह्याच्यामध्ये ह्या आरक्षणाच्या मध्ये कसं होतं की हा आरक्षण पहिले असं वाटलं होतं की ओबीसीचं कमी करून ह्यांना देतील, NT-STच्या आरक्षणाला हात लावता येत नाही, तो केंद्र सरकारचा आहे, त्यामुळे आहे त्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला बसवता येतं का, हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रयत्न होता. आता जर ते परत ज्यात विधानसभेत गेले तर ते काय जर 10 ते 12% केलं तर मग 10 ते 12% केलं हा वेगळा वर्ग काढला का त्यांना OBC-मध्ये बसवलं आहे, OBC-चा स्लॅब वाढवला आहे. काही लोकांचं म्हणणं होतं की हा 10%ची जी रूम आहे ती OBC समाजाला द्या आणि OBC समाजामध्ये मराठा समाज बसवा आणि त्याला क्रिमिलियर लावा. आता हे टेक्निकल गोष्ट, क्रिमिलियर म्हणजे 5 लाखाची 6 लाखाची अट येते. आता जर आपण शहर भागात बघितलं तर मला वाटत नाही 6 लाखाचं 4 लाखाचं उत्पन्न हे मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे महानगरपालिकेच्या सफाई कामगाराचं सुद्धा 3.5 ते 4 लाख रुपये उत्पन्न असतं. म्हणजे क्लर्क ह्या पदावर काम करणाऱ्या माणसाचं शासकीय उत्पन्न आहे 5.5-6 लाख होऊन जातं. तर 30-35 हजार रुपयेची नोकरी पकडून घ्या. मग त्यात क्लिमिलियर असेल तर त्या क्लिमिलियर मिळताना तुमच्याकडे 4 चाकी कुटुंबात गाडी आहे का, तुमच्याकडे AC आहे का, हे आहे का. मग ह्याच्यामध्ये आपल्याला आरक्षण द्यायचं आहे तर कसं होतं ते सरसकट द्यायचं आहे का मग अंशतः द्यायचं आहे. आता आपलं फडणवीस सरकार ह्याच्यामध्ये अत्यंत हुशार आहे, ते म्हणतं अंशतः द्यायचं आहे, ते म्हणतात सरसकट द्यायचं आहे. हे 16% आत्ताच्या आपण घडीला एवढं म्हणूया की जे 16% सरसकट दिलं होतं बाकी सगळ्यांचा स्लॅब शाबूत ठेवून जे सोशल इंजिनिअरिंग चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला होता. मी काही टीका करणार नाही, त्याच्यावर कोर्टाने त्याच्यावर मत मांडलेलं आहे, पण तो आता टिकलेलं नाही आहे. त्यामुळे आता जसं वकील साहेब परत जर विधानसभेत गेले तर हे त्यांची हार मानून घ्यायला तयार होतील का, पहिली गोष्ट की आमचं आता कोर्टात होत नाही आहे, आता इथे काहीतरी वर खाली करूया का. मग तिथे परत OBC समाज आहे, SC-ST समाज आहे, इकॉनॉमिक बॅकवर्ड्स क्लास आहे जो आपला आगरी समाज EBC-मध्ये बसतो, त्या आता इतक्या सगळ्या प्रवर्ग असताना मग त्याच्यावर परत काय चर्चा करून जर आता नक्कीच म्हणताय ते अधिवेशन चालू आहे, पण ह्या अधिवेशनातले प्रश्न त्यामध्ये जर वेगळं अधिवेशन बोलू आणि परत ते चॅलेंज झालं परत आता मला ही सगळी प्रोसिजर 11 ते 15 महिने चालली, काय हरकत नाही ना. अधिवेशनात लगेच आज GR काढतील, दुसऱ्या दिवशी लगेच हायकोर्टात जातील, तो परत 15 महिने गेला. अभ्यास न करता कोर्टात गेलं. आर्ग्युमेंट करा नाही तर नका करू, कोर्टाला आपलं काम करणं आहे. संविधानिक जे फ्रेमवर्क आहे ते तोडता येत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे. आरक्षण द्यायचा अधिकार राज्य सरकारला आहे, तो अबाधित आहे,
पण तो कसा घ्यायचा आहे, तो सगळ्या बंधुभावांना कसं सामावून घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये जे राजकीय कौशल्य असतं, मी हा राजकीय कौशल्याचा भाग म्हणतो, तो त्यांनी करावा कायद्याच्या दृष्टीने. तर आता मला वाटतं तो 16% गेल्या हजार तर पूर्ण कायदा थांबवलेला दिसतोय. नक्कीच पाहायला गेलं तर आता 12 ते 13% आरक्षण हे कोर्टाकडून दिले गेलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट जर पाहायला गेली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं म्हणालात की हे अंशतः आहे का कशा पद्धतीचं सरसकट आहे, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कायद्याचं आता निकालाचं वाचन आहे खरं तर आताही सुरू आहे. थोड्याच वेळात संपूर्ण निकाल जो आहे हा निकाल स्पष्ट होईलच. पण त्या ठिकाणी जितेंद्र रौंदळे आहेत, आपले संदीप गोलगुडे आहेत. कसं पाहता एकूण या सगळ्या निकालाकडे? आणि आता जे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत या ॲडव्होकेट अक्षय काशी त्यांनी सांगितलं, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता कसं आहे, ज्यावेळेस निर्णय येतो, मी कायद्याने मी पहिलेच सांगितलं मला कायदा काही जास्त कळत नाही. आणि समोर टी व्हीवर दिसतं आहे की 12-13% आरक्षण देऊ शकतं सरकार. आणि सगळीकडे महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा होतो असं पण म्हणत आहे. परंतु आता दोन्ही वकील साहेबांनी सांगितल्यानंतर मी आता थोडाच परत पेचात पडलो आहे की म्हणजे हे परत आम्हाला कुठं खेळवलं जातं का? म्हणजे आता हे तसं असेल तर ते चुकीचं होऊन राहिले. म्हणजे खेळू नका, जे काही असेल तुम्ही प्लेन भावनेने करा. कारण 16% जर तुम्ही प्रपोज केलं होतं आणि कोर्ट कोणत्या बेसवर 12-13% म्हणते, म्हणजे तुम्ही कुठेतरी पेपरवर्कला कमी पडलेलं दिसत आहे. जर तुम्ही 16% जर दिलं होतं तिथे कोर्टात, तर तुमचं ते प्रूफ सगळं काही जे काही असतील ते 16%चं असायला पाहिजे होतं. कोर्टाने त्याला 12-13% करायला नको पाहिजे होतं. म्हणजे वकील साहेब सांगतात त्याप्रमाणे ते दिसून राहिले की तांत्रिकदृष्ट्या परत कुठेतरी अडकून राहिले आणि असं नको व्हायला पाहिजे होतं. बघूया आता, जर हे टिकलं तर खूप चांगली गोष्ट आहे. संदीपराव, काय प्रतिक्रिया आहे? नाही, नक्कीच आता दोन्ही वकील साहेबांनी, तुम्हाला मुद्दा कळलेला आहे? हो, 100% मुद्दा कळलेला आहे की फिरवून कानाखाली मारल्यासारखं मराठा समाजाच्या गाजर पार्टी म्हणतात आता ते. पण खरं सांगतो, एकंदरीत संपूर्ण निकाल आल्यानंतर त्याच्यावरती अभ्यास करून जर ह्या सरकारने जर पुन्हा एकदा मराठा समाजाची जर फसवणूक केली असेल तर मराठा तरुण हा रस्त्यावरती उतरून यांचा निषेध करेलच, पण मतपेटीतूनही मराठा समाजाची ताकद त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच करतं, मतपेटीतून मराठा समाज ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण आता हायकोर्टाच्या निर्णयानंतर जर पाहायला गेलं तर राज्यभर आनंदोत्सव साजरा होतो आहे. कोर्टाच्या बाहेर सर्वच ठिकठिकाणी खरं तर पाहायला गेलं तर या ठिकाणी आनंदोत्सव व्यक्त करत पेढे देखील वाटण्यात येत आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट चेतन आहे. काय म्हणणं आहे तुमचं? माझा थेट प्रश्न तुम्हाला असा आहे की पुन्हा एकदा हे गाजर दाखवण्यात आलेलं आहे का मराठा समाजाला? कारण 16% आरक्षणाची आपण तरतूद करण्यात आली होती आणि आत्ता कोर्टाचं असं म्हणणं आहे की 12 ते 13% आरक्षण आपण देऊ शकता. राज्य सरकारला ही मान्यता आहे. काय सांगाल एकूणच? हे बघा, जर राज्य सरकारने असं केलं असतं की सगळं बसवून आम्ही 13-14% देतो आहे असं जर म्हटले असते किंवा 12% देतो असं म्हटले असते, तरीसुद्धा मराठा समाजाने त्यावेळेला सरकारला शिव्याच घातल्या असत्या की तुम्ही 16% आधीच्या सरकारने दिला आणि तुम्ही काय 12-13%वर आमची बोलवणी करता. हा एकूण राजकीय सायकोलॉजी किंवा तुम्ही की सामाजिक त्यांना भान ठेवायला लागतं की ह्याचं काय रिॲक्शन येईल समाजाकडून. आणि ह्यामुळे हे काय आहे की मी जे मगाशी म्हटलं की आपण युद्धात जिंकतो आणि तहात हारतो. तहात त्यावेळेलाही कदाचित ही बोलणी झाली असतील, कदाचित मला ठाऊक नाही. परंतु जर मराठा समाजाचे जर चर्चा करायला तिकडे जे काही समन्वयक गेले असतील तर त्यांच्याशी कदाचित ह्या गोष्टीवर पण चर्चा झाली असेल. परंतु त्यावेळेला नाही असं कसं करता अशीही चर्चा झाली असू शकते. शक्यता नाकारता येत नाही की आधीच्या सरकारने आम्हाला 16% दिलं आणि तुम्ही 12-13% देताय, असं काय असं करू शकता. ह्याच्यावरून पण अनेक वेळेला त्यांच्यात झाली असेल असं मला अंदाज त्यात बांधता येतो आहे. आणि त्यावेळेलाही सुद्धा मग काय आपण करतो की हे बघ, तुला 2 आंबे पाठवलेत, हे मला 2 आंबे पाठवलेत, नाही मला 1 आंबा एक्स्ट्रा पाहिजे. मग पाहिजे तर मग आईला विचारू आपण. जसं त्यावेळेला आपण आईचं हे घेतो तसं भारतीय राज्य म्हणजे एकूण प्रशासन आणि शासन न्यायव्यवस्था ह्यांचा जे संबंध जसा आहे तो तसाच आहे की कॉन्स्टिट्यूशन ही आपल्यासाठी चौकट आहे आणि न्याय मंदिर हे आपल्यासाठी आईचा रोल करते. आणि त्यामुळे सरकारने सुद्धा सावध भूमिका घेत, ठीक आहे हे असं आहे परंतु आता कोर्टाने असं केलं त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, हे त्यांचं सेफ गेम जो आपण म्हणतो त्या प्रकारात खेळलेलं दिसतो आहे. आणि इतर म्हणजे राणे समितीचा नेहमी उल्लेख होतो, पण राणे समितीने सुद्धा घाई गडबडीतच निर्णय घेऊन विधानसभेच्या तोंडावरच सगळं करून निपटून टाकलं होतं. ही सगळी त्यावेळेची राजकीय खेळीच होती ना. म्हणजे तुम्ही विरोधकांना ही विरोध करणार आपण
आणि जे उभे आहेत त्यांनाही विरोध करणार. मग दोघांना विरोध करून आपण कोणाकडे जाणार आहोत? आपण दुसऱ्या आहे त्या यंत्रणेकडून कसं काम करून घ्यावं हे कौशल्य आपल्या ठिकाणी आलं तर आपलं काम जास्ती सोपं होतं. नक्कीच. आणि यंत्रणा राबवता आली पाहिजे. ही जी आपल्याकडे गरज आहे काळाची ती आपण केली तर जास्ती यशस्वी होऊ. नक्कीच. एकूणच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी ॲडव्होकेट चेतन यांनी सांगितलेलं आहे की राणे समितीसारखंच यावेळी देखील कुठली तरी घाईमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. निवडणूक खरं तर तोंडावर आहे, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खरं तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. काय वाटतं जितेंद्र रंधळे सर, काय सांगाल? नाही, आता एकंदर तसं दिसतं. जेव्हा 12-13% पाहिले तर मला खरंच आनंद झाला की चला हरकत नाही काहीतरी. आता वकील साहेब सांगताय तर आता ते मी परत विचार करायला लागलो की म्हणजे काहीतरी गोंधळ दिसतो याच्यात. हरकत नाही, बघूया याच्यातनं सुद्धा आपण पॉझिटिव्ह काहीतरी विचार करूया. आणि बऱ्याच दुसऱ्या पण मागण्या त्याच्यावर पण आम्हाला समाजाला कॉन्सन्ट्रेट करावं लागतील. कारण त्यावेळेस 2-3 वर्षापूर्वी सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात प्लॉट दिला जाईल. मला वाटतं अद्यापपर्यंत कुठं काही प्लॉट वगैरे दिला नाही हॉस्टेलसाठी. तर त्या मागण्या आहेतच. तर त्या आम्ही आमच्या सामाजिक संघटनातर्फे आम्ही प्रयत्न करूया आणि ते सुद्धा घ्यायचा प्रयत्न करू. कारण फक्त आरक्षण घेऊनच सगळे समाजाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं मला वाटत नाही. ही पर्सनल माझं मत आहे. कारण अशा नोकऱ्या आहेत किती की ज्या ठिकाणी लोकांना नोकऱ्या भेटणार आहे. त्यामुळं कुठेतरी आपण वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला गायडन्स करणं, जसं मराठा उद्योजक लॉबीचं सांगितलं आहे, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, असे वेगवेगळे ग्रुप आहेत. त्या ग्रुपच्या माध्यमातून ही सामाजिक क्रांती होऊनच राहिलेली आहे. तिथं वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आता दर 2-3 दिवसाआड कुठून अमेरिकन जे मराठा उद्योजक वगैरे त्यांचं काहीतरी सेमिनार ठेवत आहे, ते मुलांना गायडन्स करत आहे. मराठा उद्योग लॉबीसुद्धा चांगलं काम करून राहिले. त्या माध्यमातून तर काम करावंच लागणार आहे, तेव्हाच समाजाचा विकास होईल. फक्त आरक्षण घेऊन बसलो त्यातनं खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं मला वाटत नाही. हे माझं परत एकदा पर्सनल मत आहे की हे कुठेतरी बाकीसुद्धा गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. मराठा हॉस्टेल उभे राहिले पाहिजे. आणि त्या मराठाच म्हणजे मी फक्त मराठा म्हणून मी मराठ्यांसाठी बोलतो, असं प्रत्येक समाजाचे हॉस्टेल महाराष्ट्रात उभे राहावं आणि प्रत्येक समाजाला त्यात सरकारने सामावून घ्यावं की ते मुलं येऊन तिथे स्टडी करतील, राहायला त्यांना कुठेतरी जागा भेटेल. तर हे सर्व व्हायला पाहिजे. नक्कीच. संदीप गुलगुंडे, काय सांगाल? एकूणच जर पाहिलं तर ॲडव्होकेट अक्षय काशीद आणि ॲडव्होकेट चेतन यांनी जो काही विषय समजून सांगितलेला आहे की या ठिकाणी पुन्हा एकदा गाजर दाखवण्यात आलेला आहे. काय तुमचं म्हणणं आहे? कारण की 16% खरं तर सांगण्यात आलं होतं आणि 12 आणि 13% खरं तर समाधान मानावं लागतं मराठा समाजाला. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, त्यांनी वकील साहेबांनी ह्या चर्चेला वेगळी कलाटणी दिली. खरं सांगायला गेलं तर 50% चौकटीमध्ये हा जो विषय सरकारने केला पाहिजे होता. कारण की तो निर्णय जो आहे, सरकारने जो मसुदा तयार केला आहे तो आता टिकलेला नाही आहे असं वकील साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर पुन्हा एकदा जर मराठा समाजाची जर फसवणूकच या सरकारने केली, आता तुम्ही बघताय सर्वत्र म्हणजे पेढे वाटले जात आहेत आणि श्रेय लाटण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होईल. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवावी की मराठा समाज हा सुजाण आहे, सुशिक्षित आहे, त्याला समज आहे. जर कुठेही या सर्व ठिकाणी श्रेय लाटून आणि खोटं सांगून जर मराठा तरुणांना पुन्हा एकदा जर त्यांची बोळवण करण्यात आली तर विधानसभा निवडणुका समोरच आहेत. योग्य तो निर्णय मराठा समाजातले तरुण तरुणी या ठिकाणी घेतील. त्यांच्या हक्कासाठी यावेळेला ते नक्कीच प्रयत्नशील असतील असं मला वाटते. ॲडव्होकेट चेतन, तुम्हाला काहीतरी बोलायचं? काय मी जे मगाशी बोललो ते पुन्हा एकदा लक्षात घ्या की 100% तुम्ही आपण सगळेजण मतपेटीतून दाखवू, पण दाखवू कोणाला? हा प्रश्न आहे ना. की आधीच्यांनी तर आपल्याला म्हणजे तोंडाला पानं पुसली ती पण सुकलेली खरं, आणि ह्यांनी जराशी ओली तरी पुसली. कसं आहे, पण दुर्दैवाने असं आहे की जोपर्यंत आपण समाज म्हणून फक्त भांडण्याच्या मनसुबा ठेवून जातो त्यावेळेला समोरचा फक्त हो होच म्हणतो. पण ज्या वेळेला आपण चर्चेचा ठेवून जातो, आपण ज्या वेळेला तह म्हणतो आपण की मराठे तहात हारतात, तर तहात आपण जिंकायसाठी त्या प्रकारचीच माणसं तिथं जाऊन बोलली पाहिजेत, सरकारशी चर्चा केलीच पाहिजेत. आणि हे बघा, तिथे बसलेला सुद्धा एक माणूस आहे, त्याला स्वतःची खुर्ची सांभाळायचीच आहे. जसं आपल्याला आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे तसं त्यांना त्यांची लॉबी वेगळी हे ठेवायची आहे. त्यामुळे एकच गोष्ट आहे की आपण तुम्ही जे मगाशी मुद्दा मांडला की सरकारला म्हणजे हा निर्णय सरकार स्वतःच्या तोंडून सांगू शकत नव्हतं म्हणून न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे. तर मग असल्या सरकार पण शिफारस केली आहे, शिफारस. मग असल्या सरकारला मला असं वाटतं की उलटवून टाकल्याशिवाय पर्याय नाही.
तो बसवणार कोणाला? काय आहे, आपल्यासमोर पर्याय असा आहे. कसं आहे माहिती का, एक रोष आहे आणि मतदान प्रक्रिया ही हा सुद्धा एक घटनेचा भाग आहे आणि तो आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही बजावणार. मग शेवटी जर तुम्ही फसवणूकच करणार असाल आणि हे सर्व जर तुम्ही विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर नजरेसमोर जर ठेवून जर तुम्ही करणार असाल तर ह्याचे वेगळे परिणाम ह्या सरकारला भोगावे लागतील आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचं ते दिसेल. नक्कीच. खरं म्हणजे युवराज छत्रपती जे आहेत कोल्हापूरचे संभाजीराव, तर त्यांनी एक 2-4 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिली होती की शिक्षणच फुकट करा, आरक्षणाचा प्रश्न निपटून जाईल. आणि हे करणं जास्ती आग्रहाने मराठा समाज अजूनही करू शकतो. आपण हे बघा की यंत्रणा कधीपर्यंत आपण न राबवता यंत्रणेच्या विरोधातच आहोत, यंत्रणेच्या विरोधात आहोत म्हणून आपण करणार आहोत. सांगितलं हे करता येणार नाही. प्रकाश जावडेकरांनी सांगितलं हे करता येणार नाही. कसं लगेच सांगितलं हे करता येणार नाही. परंतु हे करता येणार नाही तरी आता हे बघा 16% देता येणार नाही तरी आपण 2 विधानसभा 16% देण्यावरती काढल्या. तर कमीत कमी हे याला जोडून सांगतो. आता आपण यांना थोडंसं पुढचा टप्पा घेऊया. समजा 12% मिळाले म्हणजे काय 50%च स्लॅब. आता मला आपल्या सगळ्या, मी समाजात नाही, आपण सगळ्या समाजात सगळ्या प्रकारचे लोक आहेत. मला सांगा की आता मग आरक्षण उरलं कोणाला? म्हणजे आता आरक्षणच्या बाहेर कोण राहिलं? आता मला सांगा ती उरलेली म्हणजे 49% लोक आहेत ती कोण आहेत? मग आपल्या माहितीप्रमाणे तर जशी समाजाची वर्ण व्यवस्था आहे की ब्राह्मण वर्ण, त्यानंतर जे वाणी, नंतर मराठा आणि नंतर मग हे शूद्र, ह्याच्यामध्ये आता सगळेच आरक्षणात बसले. सवर्ण पण बसले 10%, मराठा पण बसले 16%, इतर मागासवर्गीय बसले 12%, NT बसले 8-10%, ST बसले वेगळ्या ठिकाणी आणि स्पेशल ABC आहेत जे इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड आहे ते इकॉनॉमिक. मग ह्या देशामध्ये आता आरक्षण हा 100% झालं. म्हणजे तुम्हाला काय मिळालं? तुमची अर्धा क्लास होता ना तो पण भरून गेला. आता एक्झिक्युशनवर बोललं पाहिजे की ह्यातून मराठा समाजाला मिळेल काय? ह्यातून खरंच जो आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय होता, जो त्याला जमीन नव्हती, ज्याला रोजगाराचं साधन नव्हतं, पण तो मराठा समाजात जन्माला आल्यानंतर त्याला आरक्षणामध्ये संधी मिळत नव्हती. काल छत्रपती तुम्ही ज्यांना कोट केलं त्यांनाच मी करतो, 96% मिळाल्यानंतर सुद्धा 11वीत प्रवेश मिळेल की नाही या भीतीने त्या मुलाने खूप दुर्दैवी घटना होती आणि आत्महत्या केली. त्याला काय मिळेल? आज आरक्षणाचं कोणच उरलं नाही. मग आपण प्राध्यापक साहेब आपण सांगितलं की त्या IIT मिळालं असं, पण त्या IIT आता 16% कॉम्पिटिशन किती झाली? त्या 16% आपण IIT मधला मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगतो. SC आणि STला 4% सीट असतात. म्हणजे किती असतात? 100तल्या 3 आणि 2. त्या 3 आणि 2 सुद्धा कधी भरल्या जात नाहीत, कारण की त्या जातीचं रिप्रेझेंटेशनच जात नाही IITसाठी. मग त्या काय केल्या जातात? त्या रिकाम्या ठेवल्या जातात, त्या परत ओपनसाठी फिरवण्यात येतात किंवा मॅनेजमेंटला जातात जर मॅनेजमेंट असेल तर. पण जर केंद्र सरकारचं असेल ना तर खुल्या प्रवर्गातल्या शेवटच्या रँकच्या मुलाला ती जागा फिरवली जाते. आता त्या माझं म्हणणं होतं की तुम्हाला तुमचं जर कॉम्पिटिशन होतं ना ते 51%चं होतं, ते तुम्ही 16%वर आणलं. तुमचं 16%चं पॉप्युलेशन, तुमचं असलेलं पॉप्युलेशन, आता गुणोत्तर बघा ना, 100ला तुम्ही 49 ॲडजस्ट करत होतात, आता तुम्हाला 100ला 16 ॲडजस्ट करायचे. 16च्या बाहेर काय जाणार का तुम्ही? मग आपण आता ह्याचं एक्झिक्युशन काय ह्याच्यावर बोललं पाहिजे की हे दिलं, हे पचवायचं कसं, खायचं कसं, हा पण एक विषय आहे. की मग परत ह्याच्यात मी म्हटलं असं आता क्रिमिलियर लावलं जाईल. OBCला पण क्रिमिलियर आहे. OBC समाजाला सुद्धा डायरेक्ट आरक्षण मिळत नाही. क्रिमिलियर तसं मराठा समाजाला लावलं जाईल. आज माझं म्हणणं आहे की आपण आज जल्लोष केला पाहिजे, सगळं तुम्ही त्यामध्ये बसलो सगळं आहे, पण माझ्या शेवटच्या मराठा बांधवाला जो गरजू आहे, जो शेतात आहे, जो कुणबी आहे, ज्याला तो कसतोय जमीन, तो आज दुष्काळ सदृश्य परिस्थिती, दुष्काळातल्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या खेड्यातला आहे, त्याला या निर्णयाचा काय फायदा होतो हे माझ्या मराठा बंधूंनी, नेत्यांनी आणि म्हणतो मराठा नको सगळ्याच प्रकारच्या नेत्यांनी, कारण की गरीब असतो ना, गरीबाला जात नसते, धर्म नसते, भूक नसते, त्याची गरजा खूप हे असतात. मला ह्याच्यातलं एक्झिक्युशनचं गणित जर सरकारने आज समजून सांगितलं, कारण की सरकार त्याच्यामध्ये हुशार आहे, काही द्यायचं नाही मात्र सगळं कागदावर दाखवायचं. आज सुद्धा आपण मी विद्यार्थी सेनेचं असताना मी बघितलं की SC ST समाजाला पूर्णपणे फी माफ होती.
आपण सर सांगताय 17-18 नाही, 700 रुपये आयडेंटिटी कार्डचे आणि 700 रुपये ॲडमिशनचे एवढे भरले की मिळाले. त्या मुलांच्या फिया कॉलेजला 5-5, 7-7 वर्ष येत नव्हत्या. राजकारण सोडा 4-5 वर्षांनी सरकार बदलतं. त्यामुळे त्या समाजातल्या मुलांना त्या आरक्षणाचा फायदा दिलाच जात नव्हता. त्यांच्याकडून पूर्ण फी वसूल केली जायची. त्यांना सांगायचं तुमची फी आली की आम्ही तुम्हाला परत देतो. विचार करा, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आरक्षण असलेला मुलगा जितकी फी आहे तितकी सगळी भरतो आणि नंतर 5 वर्षांनी त्याची फी रिफंड होते. तो 5-7 वर्षांनी अमेरिकेत किंवा कुठेतरी नोकरीला लागलो तो विसरलेला असतो. त्या संस्थेचाच फायदा होतो. त्याच्यामध्ये मिळवणारे कोण, खाणारे कोण हे आपल्याला शोधले पाहिजे. आणि आपल्याला खाली ग्राउंड रियालिटी काय ही सगळ्यात महत्त्वाची बसून घेतली की आपण आता आपलं हे आरक्षण मिळालं, आपण 16% गेलो काय 49% घालवले, हे आपल्याला कोणीतरी सांगितलं पाहिजे तज्ज्ञाने. नाही, नक्कीच खरं तर हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सगळीकडे जर समजा मराठा बांधव त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत असतील तर कदाचित ती त्यांची फसवणूक आहे असंच म्हणावं लागेल. कारण की आजही त्यांना हा विषय नक्कीच कळला नसेल. पण जे प्रेक्षक खरं तर आपली ही चर्चा पाहत असेल त्यांना नक्कीच हा विषय कळालेला असेल. आणि आज जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मराठा समाजाची मी म्हणेन की फसवणूकच खरं तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 16% कुठेतरी 12 आणि 13% येऊन ठेवलेलं हे आरक्षण आहे आणि ती शिफारस आहे. ही महत्त्वाची गोष्ट, कारण कायद्याचे शब्द जे आहेत हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. या शब्दाचा नेमका काय अर्थ लागतो ते देखील खरं तर महत्त्वाचं आहे. पण तरी खरं तर मराठा समाजाचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी तुम्ही दोघे जर आलेले आहात तुमचे देखील आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ॲडव्होकेट अक्षयजी काशीद आणि त्याचबरोबर चेतन बरासे देखील आले होते, त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा महत्त्वाचा विषय की थोडक्यात अगदी आताची ही मोठी बातमी आहे, हायकोर्टानं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे 12 आणि 13% असलं तरी ही शिफारस आहे हे विसरता कामा नये. आणि त्याचबरोबरीनं जर पाहायला गेलं आज संपूर्ण खरं तर राज्यभर संपूर्ण देशाचं खरं तर लक्ष लागलं होतं. तो निकाल जो आहे हा आता लागलेला आहे. मात्र यापुढे आता मराठा समाज खरं तर मराठा समाजाला ही जी शिफारस नावाचा जो प्रकार आहे हा कितपत कळतो आहे आणि कितपत यावर मराठा समाज आक्रमक होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत खरं तर हे पुढे पाहावं लागणार आहे. आणि तेच खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. पण यातून हे नक्की स्पष्ट होतं आहे की येणाऱ्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी सरकारनं पुन्हा एकदा मराठा समाजाची फसवणूक केली आहे हे नक्की. आणि या चर्चेमध्ये तुम्ही सर्व मान्यवर पाहुणे मंडळी सहभागी झालात, तुमचा खूप खूप आभार. आणि चर्चा इथेच खरं तर संपवत आहे. धन्यवाद.